ओके, टॅम्प ऑलरेडी चालू आहे. ओपन करून ठेवूया फक्त. ओके, एकदा प्रोजेक्ट रन करून बघूया लास्ट लेक्चर मध्ये काय काय झालं आपलं. आपण मला वाटतं प्रोडक्टचं कम्प्लीट केलंय करंट ऑपरेशन. आता ऍडमिन लॉग इन म्हणजे ऍडमिनचा जो काय पॅनेल आहे तो सेक्युअर करायचं पहिलं काम करायला पाहिजे. ठीक, आपण लिस्ट केली होती मी मगाच्या लेक्चर मध्ये. काय काय आपलं राहिलंय. ऍडमिन लॉग इन मध्ये ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन राहिलेलं आहे. मग पहिल्या पेजवर काय करायचं आहे, कॅटेगरीज दाखवायच्या आहेत, प्रोडक्टची लिस्ट दाखवायची आहे. मग इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट व्ह्यू करायचा आहे, प्रोडक्ट ऍड टू कार्ट, चेकआउट पेज, मग त्याच्यानंतर युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन पेज, त्याच्यानंतर मग कार्ट पेज, पेमेंट गेटवे पेज म्हणजे पेमेंट गेटवे, आणि मग ऍडमिन मध्ये ऑर्डर दाखवायची आणि प्रत्येक ऑर्डरची प्रिंट काढायची आणि त्या ऑर्डरचा स्टेटस चेंज करणं वगैरे असं काय काय राहते. आणि मग आपण जातोय लास्ट फेज, प्रोजेक्ट डिप्लॉय करणं. प्रोजेक्ट लाईव्ह करून आपण चेक करायचं की आपला प्रोजेक्ट चालतोय किंवा नाही लाईव्ह मध्ये. ठीक आहे, एवढं करायचं आहे आपला. चलो, तर आता आपला प्रोजेक्ट डायरेक्टली डॅशबोर्डवर होतोय. इथं पण आपण सगळं केलं. आता समजा कोणीतरी हा पेज डायरेक्टली ओपन केला तो ओपन नाही व्हायला पाहिजे का, कारण त्यानं लॉग आउट करून आपल्याला लॉग इन पेजवर आणायचं आहे. आता स्टार्ट करतोय इंडेक्स पेज, आता स्टार्ट ऍज सेट ऍज स्टार्ट पेज करतोय. त्याच्यानंतर तुमचं आणि त्यांचं थोडं वेगवेगळं चालू आहे. त्यांचं आत्ता वेगळं झालंय, ऍडमिन लॉग इनचा केलेलाच नाही, त्यांचा नंतर करणार आहे. तुमचा आत्ता करतोय, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग वेगळ्या पद्धतीने आहे, तुमचं वेगळ्या. ओके, नाही, कोडिंग सेमच आहे, बऱ्यापैकी सेम आहे, पण फ्लो वेगळा आहे. त्यांची स्क्रीन बदलतोय आता नंतर, कारण त्यांच्या बॅच मध्ये जाणवलं की कोडिंग सध्या आता कोड करायचा स्ट्रेस पास झालाय त्यांना, म्हणून म्हटलं मी त्याला डिझाईनवर फोकस करूया, म्हणून डिझाईन कम्प्लीट केलं. ऍडमिन लॉगिनचे पेज, आता कोणीतरी आला आणि त्याने डायरेक्टली ऍडमिन ओपन केला आणि त्याला युजर नेम पासवर्ड दिसतोयच की. मग आता मला काय करायचं, हे पेज सिक्युअर करायचं आहे. त्याला म्हणतात ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. लॉग इन पेज म्हणजे ऑथेंटिकेशन आणि आतलं पेज ओपन करायचं का नाही ते म्हणजे ऑथरायझेशन. मग ते कसं करणार आहे आपण, कुकी मॅनेजमेंट, कुकी वापरून करणार आहे. चला मग प्रोजेक्टला स्टॉप करतोय आणि लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली रिडायरेक्ट केलाय. आता मी इथं लक्ष द्या, इकडं रिडायरेक्ट केलेला आहे ना, ते आता रिडायरेक्ट मी बंद करणार आहे आणि इथंच करणार आहे. पहिल्यांदा चेक कर कुठं, डेटाबेस बरोबर चेक करणार आहेत. त्यासाठी दोन व्हेरिएबल घेतोय, स्ट्रिंग युजर नेम इज इक्वल टेक्स्ट बॉक्स युजर नेम. आपण ऍडमिन लॉग इन मध्ये काहीच केलेलं नाही दिसतंय. हा आपला एंटर युअर युजर नेम, हा आपला टेक्स्ट बॉक्स आहे. हा HTML चा आहे, त्याचा आपण करूया डॉटनेटचा करूया. टेक्स्ट बॉक्स रन ऍट सर्व्हर, ID TXT युजर नेम, क्लास देऊया फॉर्म कंट्रोल. ओके, डन. याला फक्त रिक्वायर्ड लावूया, काय होते बघूया. पासवर्डचा आपण करून टाकूया. पासवर्ड इथं म्हणतोय रिक्वायर्ड, इथं म्हणतोय TXT पासवर्ड, आणि याला म्हणतोय टेक्स्ट मोड काय, राईट. आता लॉग इन बटन आपण इथे घेतलेलं आहे, डॉटनेटचं आहे, कॅटचं नाही आहे. सॉरी, एरर आला कारण इकडे आपल्या CS फाईल मध्ये आपण आजच केले. टेक्स्ट बॉक्स युजर नेम डॉट टेक्स्ट, स्ट्रिंग पासवर्ड इज इक्वल टू TXT पासवर्ड डॉट टेक्स्ट. येस, कधी घेतोय तो थोडासा फर्स्ट टाइम होतो. हा आपला हा वर्क होतोय, युजर नेम पासवर्ड रिक्वायर्ड लावल्यामुळं. इथं काय व्हॅलिडेशन कंट्रोल लावत नाही, आता व्हॅलिडेशन कंट्रोल ऑलरेडी शिकलोय आपण, राईट. इथं डायरेक्टली याचाच वापरतोय, जावास्क्रिप्टचा डायरेक्टली वर्क झाला ना.
आपण जावास्क्रिप्ट आपण नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत, म्हणजे पुढच्या लेक्चरला गुरुवारी. आता मला काय करायचं आहे, एक मेथड लिहायची आहे ऍडमिन्स नावाच्या टेबलामध्ये. ऍडमिन नावाचा जो मॉडेल आहे आपला टीबीएल ऍडमिन, इथं म्हणतोय मी याला युजर नेम पासवर्ड पाठवणार आहे. काय करणार आहे, पब्लिक बुलियन व्हॅलिडेट युजर किंवा व्हॅलिडेट ऍडमिन असे एक मेथड लिहितोय. आणि याला पाठवणार आहे मी दोन, एक युजर नेम कॉमा पासवर्ड. राईट. आता मी तर क्वेरी लिहितोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍडमिन्स वेअर युजर नेम इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये युजर नेम प्लस सिंगल कोट मध्ये. ओके. आणि याला म्हणतोय मी रिप्लेस, चुकून युजर नेम सिंगल कोट कोणता टाकला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून इथं केला. आणि इथं म्हणतोय काय कर, डेटा टेबल डी टेबल इज इक्वल टू काय डीबी डॉट काय रे लिस्ट, आणि त्याला मी क्वेरी पास करतो. इथं चेक करतो इफ युजर नेम जर एक्झिस्ट असेल तर काय होणार, डेटा येणार आहे टेबलमध्ये, रेकॉर्ड येणार मल्टिपल. मग इथं म्हणतोय मी टेबलमध्ये सगळं सजेशन आलंय, टेबल डॉट रोज डॉट काउंट इज इट ग्रेटर दॅन 0 असेल तर काय कर, आत जायचा, आणि नसेल तर काय करणार, रिटर्न काय कर, फॉल्स कर. बाकी करायची गरज नाही, रिटर्न फॉल्स. डन. असेल तर काय कर, आता आत ये, स्ट्रिंग काय करूया, डीबी डेटाबेस मधला पासवर्ड, डेटाबेस मधला पासवर्ड व्हेरिएबल घेतला आहे, डेटा टेबल मधला रोज मधला पासवर्ड नावाचा कॉलम मधली व्हॅल्यू घे. आणि आता चेक कर, पासवर्ड इज इट इक्वल टू डीबी पासवर्ड असेल तर काय, रिटर्न ट्रू करायचा आहे. पण फक्त रिटर्न ट्रू कशाला करायचं, युजरकडे डेटा रीड कर आणि व्हेरिएबल्स मध्ये पुट करून पाठव, म्हणजे कोण लॉग इन करायचं नाव वगैरे पाहिजे ना आपला म्हणून. मग इथं म्हणतोय दिस डॉट आयडी इज इक्वल टू डेटा बदला रो पहिला, येस. नेक्स्ट नेम म्हणजे काय आला, युजर नेम पण टाकला, पासवर्ड काय टाकायची गरज नाही. आणि इथं रिटर्न ट्रू केला, काय झालं का आपलं. आणि इथं आपलं काय करायचं, काय एल्स परत रिटर्न फॉल्स. काय केलं बघा, क्वेरी फायर केली, फक्त युजर नेम वरनं डेटा आणला, आत गेलो डेटा टेबल मध्ये, डेटा आला, चेक केलं डेटा टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत. जर रेकॉर्ड ग्रेटर दॅन 0 असतील याचा अर्थ काय आहे, आत जायचा आहे. नसेल तर डायरेक्टली फॉल्स कर, म्हणजे काय, युजर इज इनव्हॅलिड. परत पुढे गेलो, डेटाबेस मध्ये जो पासवर्ड आहे तो कॉलम घेतला, आणि आता आलेला पासवर्ड तो कम्पेअर करतोय, आर दे सेम असतील तर काय कर, पुढे जा, डेटा घे आणि ट्रू पाठव, नसेल तर फॉल्स पाठव. आता इथं जातोय, इथं म्हणतोय काय, टीबीएल ऍडमिनचा एक ऑब्जेक्ट तयार करतोय, आणि तो म्हणतोय ऍडमिनला म्हणतोय व्हॅलिडेट ऍडमिन, आणि याला पाठवतोय युजर नेम आणि पासवर्ड घेऊन जा. राईट. इथं म्हणतोय बुलियन रिझल्ट, इथं म्हणतोय इफ रिझल्ट ट्रू असेल, म्हणजे रिझल्ट ट्रू असेल तर डायरेक्टली आत जाऊ शकतोय, आणि त्याला आपण रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट करूया, पुढच्या पेजला पाठवायचं. एल्स काय करूया, मेसेज देऊया युजरला की इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. मग तो कुठं घेऊया, इथंच आपण घेऊया, आपला हा लॉग इनचा युअर अकाउंट आहे ना, त्याच्या खाली एक लेबल घेऊया, ASP कोलन लेबल रन ऍट सर्व्हर ID LBL मेसेज 4 कलर रेड, आणि म्हणतोय फॉन्ट साईज जराशी स्मॉल, आणि तो म्हणतोय काय कर, लेबल मध्ये मेसेज LBL मेसेज काय वाले सचिन असं काय, आपल्या लेबलचं नाव काय, हो सॉरी, रन ऍट LBL मेसेज मध्ये म्हणतोय इनव्हॅलिड युजर नेम ऑर पासवर्ड. हे काय नवीनच एक्स्ट्रा उडालंय, जरा जास्तच हेल्प केलं चॅट जीपीटी, एवढं नको रे. ओके चला, आला. त्याचा रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट केला आपण, रिडायरेक्ट फक्त कोण चालणार आहे का, नाही. आता आपण काय करूया, रिस्पॉन्स डॉट कुकीज डॉट काय करूया, युजर नेम, रिस्पॉन्स डॉट कुकीज डॉट ऍड आहे का, ऍड इन ब्रॅकेट HTTP कुकी
इथं म्हणतोय युजर टाईप, फार महत्वाचा, युजर टाईप सेट करतोय, तो काय आपला ऍडमिन आहे. कारण आपली सिस्टीम दोन टाईपच्या युजरना काम करते, एक युजर आणि एक ऍडमिन. मग आपण युजर टाईप सेट केला, कोण लॉग इन झालाय त्याचं नाव काय, ते नाव कुठं आलं, ऍडमिन ऑब्जेक्टच्या आतमध्ये नेम मध्ये आहे. आणि आयडी, कोण लॉग इन झाला तो आयडी पाहिजे, म्हणून तो होतोय आयडी, तो होतोय ऍडमिन मधला आयडी. छोटासा प्रॉब्लेम आहे, कुकीज लोकल स्टोरेज फक्त डेटा स्टोअर करतात ते स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये, म्हणून आपण काय करतो त्याला म्हणतोय डॉट स्ट्रिंग. बास आहे का आपला, अजून काय लागणार तर ठेवा लोकल स्टोरेज कुकी मध्ये आणि पाठवा. आणि इथं, आणि मग आपण पुढच्या पेजवर जातो. डन. आता एखादा व्यक्ती आला आणि त्याने डायरेक्टली ओपन केलं, तर आपण काय करतोय, ऍडमिन मास्टरच्या पेजला जाऊया आणि याच्या पेज लोडला म्हणूया काय, इफ इज पोस्ट बॅक किंवा इज नॉट पोस्ट बॅक, आतमध्ये जायचं आहे. आणि इथं मी काय करतोय, कुकीज सांगतोय. आता मग स्वतःच करण्यापेक्षा आपण जरा को पायलट वापरा बघूया की, चॅट चॅट जीपीटीला हेल्प घेऊया आपण. राईट, त्यासाठी इथं जातोय, को पायलट नावाचा ऑप्शन आहे ना, इथे ऑन करायचा, इथं म्हणायचं ओपन चॅट विंडो. ओके, आला. काय करायचं आहे, राईट कोड टू चेक कुकी. ओके, आय हॅव सेट युजर टाइप कुकी as admin. If cookie is not present or cookie value is not admin, then redirect user to index.aspx page. असं मी त्याला सांगितलं. ह्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आपण त्याला प्रॉम्प्ट सांगतो मला काय पाहिजे, राईट. आणि तो म्हणूया गो. हा काय करतोय, तुम्ही जे काय सांगितलं त्याचा विचार करतोय आणि तुम्हाला कुकीचा कोड जनरेट करतोय. को पायलट असं वापरायचे का, ओके, वापरा प्रोजेक्ट मध्ये. आणि यानं काय केलं बघा, आपला केवढा मला कोड करून दिला, काय दिलं, एवढा. आपला एवढाच पाहिजे, एवढा कॉपी करा. ओके, त्याला क्लोज करा आणि याच्या आतमध्ये पेस्ट करा. नेहमी चॅट जीपीटी देतो तो सगळा बरोबरच असेल असं नाही आहे, स्टडी करा. काय केलं, कुकीज रिक्वेस्ट मधून घे, आला इज इक्वल टू नल और व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू ऍडमिन असेल तर बाहेर पे, बाकी काय सब. राईट, चेक करूया आउटपुट वर्क होते का, नसेल तर आपला वर्कआउट करायचं. म्हणजे मी काय केलं, ऑथेंटिकेशन केलं पहिल्यांदा, लॉग इन केलं म्हणजे ऑथेंटिकेशन, आणि आता केलं ते ऑथरायझेशन. इथं जातो, आता इथं बोलतोय ऍडमिन लॉग इन. आणि आता आपला बाहेर फेकायला पाहिजे, पण ठेवला आतमध्ये तर लगेच कोड चुकला असं समजायचं नाहीये. कधी कधी असं होतंय की आपल्याकडे लोकल स्टोरेज मध्ये कधी कधी डेटा असतो, त्यामुळे आपण इथं जाऊया, इथं कुकी तर दिसते का बघा, कुकीज अँड साईट डेटा. इथं डिलीट करा, हे बघा लोकल स्टोरेज मध्ये ऑलरेडी काय सेट आहे, डिलीट करा, डन करा. आणि मग एकदा परत रिलोड करून बघा, आता बाहेर फेकला. राईट, काय केलं मी, म्हणजे दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दुसऱ्या फॉर्मसाठी मी ऑलरेडी केलं होतं सेटिंग, त्याच्यामध्ये बाहेर. म्हणजे आपलं ऑथरायझेशन झालं का, झालं. आता जातोय लॉग इन करतोय म्हणजे ऑथेंटिकेट करतोय, आणि इथं म्हणतो युजर नेम पासवर्ड, तर आपला माहितीच नाही युजर नेम पासवर्ड काय आहे. मला चुकीचा टाकून बघूया, इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड आलं. राईट, युआय वर जास्त फोकस करत नाही, तुम्ही ते प्रॉपर अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित करून घ्या. आता डेटाबेसला जाऊन बघतोय, आपल्याकडं ई कॉमर्स बी मध्ये, सॉरी युजर्स में ऍडमिन्स अभिजित राईट जातोय. फक्त युजर नेम बरोबर टाकलाय, पासवर्ड चुकीचा टाकलाय. राईट, मग तुम्ही ठरवू शकता लॉजिकली की सर मला युजर नेमच इनव्हॅलिड आहे असं सांगायचं आहे, तर ते पण करता येईल. तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड इज रॉंग असं सांगायचं, ते पण करता येईल. ते कसं करणार, त्याच्यामुळे थोडंसं लॉजिकली करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, आपण जो आपण लॉग इन पेज केला ना, तिथून आपल्याला एक मेसेज पास करावा लागेल बाहेर. इथं असं करू, स्ट्रिंग मेसेज इज इक्वल टू बँक, आणि इथं म्हणतोय मी, इथं काय करणार आहे, व्हॅलिडेटला इथं म्हणतोय रेफरन्स पाठवतो मेसेजचा, घेऊन जा. आणि इथं काय म्हणूया, इनव्हॅलिड म्हणण्यापेक्षा इथं म्हणूया मेसेज जो काय आला तो सेट.
आता इथे एरर येणार आपल्याला, स्टॉप करूया आणि व्हॅलिडेट पेज ऍडमिनच्या डेफिनेशनला जाऊ कोड मध्ये आणि इथं म्हणूया काय रेफरन्स ऑफ स्ट्रिंग मेसेज. आणि मग तुम्ही इथं ठरवा काय रिटर्न ट्रू वगैरे फॉल्स आहे तर राहू देच. इथं म्हणतोय मेसेज इज इक्वल टू काय हा सक्सेसफुल आहे, इथं काय करायची गरज नाही आहे. इथं म्हणतोय काय इनव्हॅलिड पासवर्ड आणि इथं म्हणतोय इनव्हॅलिड युजर नेम. संपलं. ते बाकी सगळं फ्लो वर्कआउट होतोय. लक्षात येते का सगळ्यांना? तुम्हाला काय पाहिजे त्याच्यानुसार थॉट लिहायचा. राईट. असं नाही आहे की असंच करायचं असतं, असं काय नाही आहे. इफ एल्स कसं वापरायचं समजला, लूप कसं वापरायचं कळालं, डेटा टेबल कसा असतो कळालं, तुमच्या प्रोजेक्टला काय रिक्वायरमेंट त्याच्यानुसार तुम्ही माइंडसेट करायचं. राईट. मग रिॲक्ट मध्ये करला तर काय वेगळा आहे, हेच आहे. अँग्युलर मध्ये करायला गेला काय वेगळा आहे, हेच आहे. पण काय होतं डेटा येतो एपीआय कडून, एपीआय कडून येतो तो जेसन फॉर्मॅट मध्ये, तो पण आपला प्रॉपर खेळता आला पाहिजे, त्याचा एक्सपिरियन्स पण डेव्हलप करायला पाहिजे. हॅलो. तिथं म्हणतोय अभिजित पासवर्ड रॉंग टाकतोय, राईट टाकूया, बरोबर टाकलाय आणि त्यांना आपल्याला पुढे घेऊन गेलाय आणि आपण पहिल्या पेजवर पोहोचलो आहोत. आणि असं त्याने आपलं सगळीकडेच ऍडमिन पेज मध्ये बऱ्यापैकी काम संपलं. आता ऑर्डर पडल्यानंतर ऍडमिन पेज मध्ये परत येऊ आपण, ते पुढे करूया. ऑर्डर दाखवायचे आहेत ना अजून, ऑर्डरचा प्रिंट काढायचा आहे, असं बरंच काय काय काम शिल्लक आहे. इथं लॉग आउट करतोय, कुठं पण क्लिक केलं की लॉग आउट पेज ओपन होतं ना, आपल्याला जाऊन लॉग आउट एक पेज करायला लागेल आणि कुकी सगळी क्लिअर करायला लागेल. ऍडमिनला म्हणतो राईट क्लिक ऍड पेज, सॉरी वेब फॉर्म पाहिजे आहे, वेब फॉर्म विथ मास्टर किंवा नो मास्टर काही फरक पडत नाही. लॉग आउट एसपीएक्स ऍडमिन. मास्टर पेज नाही चालणार याला, का सांगा? वेब फॉर्म प्लेन पाहिजे. लॉग आउट. आणि आता इथं म्हणतोय मी कुणाला व्ह्यू कोड को पायलटला सांगतोय राईट कोड टू क्लिअर ऑल कुकीज अँड रिडायरेक्ट टू इंडेक्स डॉट एसपीएक्स पेज. लक्षात आलं का? वापराय शिका. सरळ अल्ला हे कॉपी करतोय आणि पूर्ण इथं एवढा पेस्ट करतो. काय केलं बघा, तो गेला कुकीज नल नसतील तर आत गेला, ऑल कुकीज मध्ये गेला, ऑल कीज आणल्या, प्रत्येक कुकीला एक्सपायर डेट टाकले आणि परत राईट केले, म्हणजे काय ब्लँकर आणि पुढे पण, आणि लॉग आउट पेज आपलं काम झालं. आपण हे ऑलरेडी केलं होतं. राईट. आता जाऊया एक 2-3 प्रोडक्ट्स ऍड करूया पहिला पेज मध्ये आपल्या. आणि मग आपण फ्रंट पेजवर आता काम करायला चालू करूया. काय डाऊट्स, काय क्वेश्चन्स नाहीत ना? नक्की क्लिअर आले ना? सर ऑलरेडी लॉग इन असेल तर मग तसं ठेवायचं, लॉग इन करायला लावायचं परत प्रत्येक वेळेला. काय म्हणतो कळलं? ऑलरेडी लॉग इन आहे, सारखं सारखं लॉग इन कशाला करायचं? एकदा लॉग इन असेल तर आत घेऊन जा. तसंही आपल्याला करता येईल, ते तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करायचा. ओके. मी आता करणार आहे प्रत्येक वेळेला. ओके. तुमच्या लक्षात आलं का काय म्हटलं मी? सारखं सारखं लॉग इन करायची गरज नाही. जसं एक्झाम्पल मी दाखवतो, हे माझं माझा ही वेबसाईट आहे, आपला आमच्या आयगॅपचं सगळं स्टुडंट्स वापरतात. आता इथं मी लॉग इनवर क्लिक केलं, काय होतं बघा, लॉग इन करा म्हणतच नाही. जर मी इथं लॉग आउट केलं आणि मग आता लॉग इन पेजवर आलो तर म्हणतोय तुम्ही लॉग इन करा. तर तुम्हाला आत घेतोय. त्याच्यावर तुम्ही थॉट द्या, तुम्ही विचार करा कसं करायला लागेल. प्रोडक्ट्स किती आहेत? एकच आहे. चला मग आपण एक 2-3 प्रोडक्ट्स ऍड करूया. मी कॅटेगरीला चेंज करतोय, टी शर्ट न ठेवता आपण जरा चांगलं दिसण्यासाठी मी माझ्या लाईव्ह क्लायंटचा डेटा वापरू आपण, गद्रे टी वाल्यांचा सीटीसी डस्ट टी हा आपण कॅटेगरी करू.
ठीक आहे, चालेल ना? कारण काय टी शर्ट मध्ये आठवच ना काय लिहायचं ते. चला, मिक्सर टी हा एक कॅटेगरी घ्या, 2 कॅटेगरी बास होतील आपला. या कॅटेगरीची नावं घेतली. येस. आता ते प्रोडक्ट्स मध्ये या प्रोडक्टला एडिट करूया. सीटीसी डस्ट स्ट्रीम मध्ये पहिला सीटीसी एक्स्ट्रा स्ट्रॉंग त्याच्या आत जातोय, हे नाव घेतोय 250 ग्रॅम. इमेज साठी राईट क्लिक करतोय, ओपन इमेज इन न्यू टॅब. इमेजला सेव्ह करतोय डेस्कटॉपवर. ओके, आणि इथं चूज करतोय डेस्कटॉप वरून ती इमेज. ओके, एमआरपी किती आहे याची? 110 रुपये, 105 ला. 110, 105 ला सेल आहे. स्टॉक मध्ये आहे, सिरियल नंबर 1. डिस्क्रिप्शन कॉपी करतो हे सगळं. ओके, बघा कॅन्सल करून एक प्रोडक्ट आला. अजून एक 2 करूया. नेक्स्ट जातोय. डन, 2 झालेत. तिसरा पण घेतो, हा एक टाकूया फक्त शेवटचा, म्हणजे 3 तर राहू देत. ते दुसऱ्या एकाच कॅटेगरी मी हीच ठेवतोय, मिक्सर मध्येच ठेवतोय. पेस्ट, राईट क्लिक, ओपन इमेज इन न्यू टॅब, सेव्ह. किती आहे? 160, 148. चलो, आणि अशा तऱ्हेने आपले 3 प्रोडक्ट्स ऍड झाले आहेत. येस. आता मला काय पाहिजे? लॉग आउट केलं मी, आता काम संपलेलं आहे. पहिल्या पेजवर आहे हेक्सा शॉप, ठीक आहे. इट्स ओके. इथं ना कॅटेगरी दाखवायचे मला. इथं 4 कॅटेगरी दिसतात, किंवा इथं हे असंच ठेवलं तरी चालेल. इथं घेऊया आपण, या स्लाइड दिसतो ना, स्लाइड मध्ये प्रोडक्ट्स नको दाखवायला, इथं कॅटेगरीज दाखवूया. मी सगळं पेज चेंज करणार नाही. मी फक्त महत्वाचं मला जे वाटतंय प्रायमरी आपल्या कॅटेगरीज फुल करून दाखवायच्या. हे बाकी सगळं तुम्ही नंतर कम्प्लीट करा प्रोजेक्ट. अजून म्हणजे जे काय म्हणतात स्टॅटिक कंटेंट मॅन्युअली जे चेंज करायचं वन टाइम, ते तुम्ही करा. आता इथं काय करायचं, मला कॅटेगरीज आणून दाखवायच्या. मग जातोय हे बेन्स लेटेस्ट मध्ये जाऊया आपण. पेज कोणतं आहे आपलं? इंडेक्स डॉट एएसपीएक्स पेज. हे कुठं आहे? सर्च करूया, कंट्रोल एफ, मेन्स लेटेस्ट. तिथं म्हणतोय कॅटेगरीज. हा काय नेक्स्ट लाईन काढतोय. येस. आणि याच्या खाली इमेजेस आहेत, या इमेजेस सगळ्या काढतोय, एकच इमेज ठेवतोय, बाकी सगळे काढून टाकतोय. हे एक आयटम, राईट, मल्टिपल आयटम्स आहेत ते उडवून टाकतोय. हे हॉवर कंटेंट, येस, ह्याची काही गरज नाही आहे. स्टार्स काढून टाकूया. ओके, आपण एकच प्रोडक्ट ठेवलाय. आउटपुट बघा परत, मी डिलीट काय काय केलंय त्याच्यावर आउटपुट एकदा चेक करू आपण. 3 आलेत. नाही, एकच आहे, पण ते स्क्रोल आले ऑटोमॅटिकली, म्हणजे त्याच्यावर मल्टी ते आता त्याच्यावर. आता इथं आपण एक ठेवलेला आहे. आता याला काय करायचंय मला, माझं आपण कॅरोसिल काढला तरी चालेल, एकदा चेक करूया. एकच आहे. ओके, त्याच्या खाली प्राइस आहे तेवढी काढूया. इथं पण आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरीचं नाव द्यायचं. टेक्स्ट सेंटर नावाचा क्लास लावलाय, तो इकडे मध्ये आला. नको, ठीक आहे, जाऊ दे, जे होतं ते बरं होतं. तर आता हा जो काय एलिमेंट आहे, हा मला रिपीट फिरवायचा आहे फॉर लूप मध्ये. मग त्यासाठी आता आपण
कॅटेगरीजला पुल करून घेऊया. त्यासाठी जाऊया परत आपल्या CS फाईल मध्ये आणि पेज लोडला मध्ये पेज लोड झाल्या इफ नॉट इज पोस्ट बॅक हे नेहमी लिहायचं एकदाच लोड करायला. तर इथं जातोय TBL प्रोडक्ट, प्रोडक्ट इज इक्वल टू सॉरी प्रोडक्ट नाही कॅटेगरी, TBL कॅटेगरीज, कॅटेगरी इज इक्वल टू न्यू कॅटेगरीज. इथं म्हणतोय डेटा टेबल DT कॅटेगरीज इज इक्वल टू कॅटेगरीज मधला लिस्ट. सिंपल आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं. काय केलं, जा लिस्ट दे कॅटेगरीची. आता इथं याच्या भोवतीने एक नवीन कंट्रोल वापरतोय प्रोजेक्टला स्टॉप करून. आता पण आपण ग्रिड वापरला. ग्रिड काय करतोय, टेबल फॉर्मॅट डेटा दाखवतो. आता मला टेबल मध्ये नको आहे, सेम रिप्लिका व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण एक नवीन कंट्रोल वापरतो, त्याचं नाव आहे रिपीटर. नावाचं रिपीटर, रिपीट करतोय सेम डिझाईन. तो कसा आहे, तो इथंच बघा टूल बॉक्स मध्ये डेटामध्ये रिपीटर नावाचा कंट्रोल आहे. उचला आणि त्याला इथं ड्रॉप कर. रिपीटर त्याला म्हणतोय मी RPT कॅटेगरीज. राईट. इथं जाऊन म्हणतोय आयटम टेम्पलेट, त्याच्या आतमध्ये जाऊन म्हणतोय फक्त हा ड्यूचा कंटेंट कट आणि आता पेस्ट. Ctrl+A+KF. काय केलं आपण, फक्त कट पेस्ट केला. कुठे केलं रे, रिपीटर मध्ये. कुठे आपला रिपीटर, भरपूर मी Ctrl+F केल्यामुळं हा राईट. आता काय करायचं, या रिपीटरला म्हणतोय डेटा सोर्स घेऊन जा. RPT डॉट डेटा सोर्स इज इक्वल टू कुठला, हा कॅटेगरीज. आणि काय कर, डेटा बाइंड कर. आउटपुट बघा, हा अरे व्हर्टिकल रिपीट झाला. असू दे, आपण चेक करूया. राईट. आता इथं आपला रिपीट झालाय, व्हर्टिकली आला, हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजे कारण आपण तो क्लास काढला ना, त्याच्यामुळे झाला असेल. आपण बघूया सर. तर इथं आपल्या इमेजेस लागायला पाहिजेत ना. मग काय करूया, या SRC मध्ये म्हणूया %#. हे आपण आठवतं काय काय केलं होतं, इव्हॅल्युएटर केला होता काल. राईट. इथं म्हणतोय इमेज, इमेज नाहीच आहे ना आपल्या कॅटेगरीला. ओ सॉरी, मग इमेज घ्यायची गरजच नाही आहे. हे मी कॅन्सल करतोय. आपल्या कॅटेगरीत इमेज नाही आहे ना, फक्त हे आहे. मग इमेज कॅन्सलच. इथं म्हणतोय जर तुम्हाला इमेज पाहिजे तर तुम्हाला लावावं लागेल, कोडिंग करावं लागेल त्याचं. राईट. इथं म्हणतोय काय, इव्हॅल कोण नेम. आता बघा, ऑब्झर्व करा. आला सिटी सिटी. याला थोडंसं डिझाईन काय, आता इमेज काढल्यामुळे डिझाईन घडलं. ओव्हरऑल वेबसाईट ही सगळ्या इमेजवर चालत्या, चांगली दिसत्या. राईट. त्यामुळे इमेजेस फक्त. आता आपल्याला रिपीट व्हर्टिकल वाला आहे. हॉरिझॉन्टल करण्यासाठी आपण इथं कोणता तरी क्लास होता ना, डिलीट केला आपण. तो कोणता होता हॉरिझॉन्टल साठी, हा बघूया. हा वुमन्स लेटेस्ट मध्ये असेल ना तो क्लास. हा बघूया लावून. रिपीट वाला आहे. ओके, ठीक आहे. मग आता हा कंटेनर मी सेक्शन उडवून टाकतोय, काय गरज नाही आपल्याला. उगाच सेक्शन वाढवत चाललं असं नको. किड्स एरिया तो पण काढून टाकूया. येस. आता या कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर मला पुढच्या पेजवर जायला पाहिजे ना. तो कॅटेगरीला याला बॉर्डर वगैरे लावूया, आपण ऑन करूया. काय आलं रे, हसायला काय आलंय, काय जोक चालू का. स्टाईल बॉर्डर सॉलिड 1 पिक्सल रेट. आलेला आहे. त्याला म्हणतोय पॅडिंग 20 पिक्सेलचं कर. ओके. मी ब्युटिफिकेशन वर वेळ देत नाही आहे. ठीक आहे. मी बेसिक फक्त कन्सेप्ट चालू. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर जायला पाहिजे. त्यासाठी म्हणतोय मी अँकर टॅग, अँकर टॅग क्लोज. आणि याला म्हणतोय तसा काय, अँकर टॅगला क्लिक केल्यानंतर याचे रे कुठं जा, पुढच्या पेजवर जा. कुठल्या पेजवर जा, product.asp पेजला जा. सॉरी प्रोडक्ट काय, प्रोडक्ट्स. राईट. आणि त्याला म्हणतोय कॅटेगरी आयडी घेऊन जा. कॅटेगरी आयडी घेऊन जा कोणती, %, इव्हॅल
कॅटेगरी आयडी नावाचा कॉलम आहे ना आपला, आयडी नावाचा कॉलम. काय केलं आपण, अँकर टॅग केला, लावला. तो म्हणतोय ओके. जेव्हा तुम्ही कॅटेगरीवर क्लिक कराल त्याला मी जाणार आहे पुढच्या पेज खाली बॉटमला बघा इथं खाली 2 3 परत 2 क्लिक केला, प्रोडक्ट्स डॉट एस्पेक्स पेज उघडलं. त्या पेज मध्ये आपल्याला काय करायचं होता, त्या कॅटेगरीचे फक्त प्रोडक्ट दाखवायचे. राईट. म्हणजे आपलं पहिल्या पेजवरचं काम बऱ्यापैकी संपलेलं आहे. हे वरचं वगैरे डिझाईन जे आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल. जसं की आम्ही केलं होतं आमच्या प्रोजेक्टमध्ये, मी तुम्हाला दाखवली होती viprasindia.com वेबसाईट. या कॅटेगरीज लेफ्ट साईडला आहेत. इथं ज्या इमेजेस आहेत या इमेजेस सुद्धा डेटाबेसमध्ये येतात. इथे आम्ही स्लायडर्स नावाचा टेबल तयार केला, त्याच्यामध्ये इमेजेस टाकल्या, तिथून त्या पुल होतात. हे राईट साईडचं ना, हे पण एका टेबलात येतात. पण तेवढंच नाही, हे पण टेबलातून येते किंवा हे मॅन्युअली आहे बहुतेक, तर मला आठवत नाही, कोड चेक करायला लागेल. राईट. मग तुम्हाला सगळं आता आपला मेन फोकस आहे फक्त कॅटेगरीज आणि प्रोडक्ट्सवर. राईट. मग जातोय कॅटेगरीजवर क्लिक केलं तर पुढचे पेज ओपन व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रोजेक्टला स्टॉप, राईट क्लिक, ऍड एक्झिस्टिंग नाही, न्यू आयटम. वेट, फॉर्मचं नाव काय, वेब फॉर्म विथ मास्टर पेज, आणि त्याला म्हणतोय प्रोडक्ट्स. कोणतं मास्टर पेज, युजर मास्टर पेज. नेक्स्ट प्रोडक्ट्स वर क्लिक केलं तर प्रोडक्ट पण उघडायचं आहे, पण प्रोडक्टचं पण पेज तयार करून टाकतोय. प्रोडक्टला ऍड टू कार्ट केल्यानंतर मला कार्ट चेक करायचं, त्यासाठी मी अजून एक पेज करून ठेवतोय, त्याचं नाव आहे कार्ट. कार्ट वरून आपण लॉग इन करणार आहोत किंवा रजिस्टर करणार आहोत, नंतर मी अजून एक पेज तयार करतोय. तुम्ही लागेल त्याला करा किंवा आता करून ठेवला तरी चालेल. त्याला म्हणतोय मी लॉग इन पेज. अजून एक पेज करायला लागेल, कोणतं, चेकआउट, ज्या पेजवर जाऊन व्यक्ती पेमेंट करणार आहे. तर एवढे सारे पेजेस मी आता करून टाकले वन टाइम विथ मास्टर पेज. आता मला प्रोडक्टची लिस्ट करायची आहे. त्यासाठी इंडेक्स पेज वरचाच पहिल्यांदा हा हेड मेन बॅनर घेतोय, हा टॉप कॉपी करूया, एवढाच कॉपी करतोय, इथं हा पेस्ट करतोय, इथं क्लोज, आणि इथं म्हणतोय ड्यू क्लास रो, आत जाऊन म्हणतोय आता मला प्रोडक्टची लिस्ट येणार ना त्या कॅटेगरीची, आणि ती इथं दाखवायची आहे. मग त्या प्रोडक्टचा एखादा व्ह्यू पेज, एखादा व्ह्यू तयार करून टाकूया का, करूया. काय करता येईल, ड्यू क्लास कॉल LG3 म्हणतोय, म्हणजे एका लाईनला 4 प्रोडक्ट दिसले पाहिजे. राईट, 3. पण त्याच्यामध्ये डिझाईन कसं ठरतं, एखाद्या प्रोडक्टचं डिझाईन आपण आपण सगळं कट केलं ना, आता काय काढलं, फीड 6. प्रोडक्टचं डिझाईन आपलं टेम्पलेट आपण ठेवलं काय जपून, प्रोजेक्ट्स बी डिव्हिजन, आपला टेम्पलेट कुठे, हेक्सा शॉप किंवा प्रोडक्ट्स पेज. की हे एक डिझाईन, त्याला मी राईट क्लिक करतोय, इन्स्पेक्ट म्हणतोय, आणि हा कॉल LG4 मधला आयटमला कॉपी करतोय, आणि तेवढाच कॉपी करून पेस्ट करतोय. आपल्याला काय डाऊट्स आहेत का रे, काय असेल तर विचारा बिंदास. कळालंय का, काय केलं, फक्त डिझाईन घेतलं, एकच डिझाईन घेतलं. आता रन करून बघूया कसं दिसतंय. स्लो स्लो स्लो. येस, आल्यापर्यंत फारच टच झालेला आहे. त्यामुळं आपण प्रोडक्ट पेजला राईट क्लिक करून इन्स्पेक्ट कोड नोटपॅड मध्ये उघडून जेवढं लागतं तेवढं फक्त प्रायमरी कॉपी करून घ्या. आपला प्रीलोडर आहे,
हेडर आहे, हेडर कुठं संपतो, इथं संपला. हा पेज हेडिंग पाहिजे, हा एवढा कॉपी, हा इथं पेस्ट करतोय. चेकआउट प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर मग सेक्शन प्रोडक्ट्स आणि मग कंटेनर त्याच्यात आत रो. अहो लेटेस्ट काय काय रे, हे वरती आहे. येस, ते नकोच आहे. सेक्शनच्या आतमध्ये कंटेनर रो पण जाऊ. हा ड्यू रो चाललेला आहे. ड्यू रो कुठं संपला, इथं त्याच्या खाली अजून येस. तरी आपलं डिझाईन तयार झाला आहे. इथं डायरेक्ट क्लिक केला तर युजरनं प्रोडक्ट्स वर, तरी पण हेच पेज उघडणार आहे. आणि होम पेज वरून क्लिक केल्यानंतर काय होणार, कॅटेगरी आयडी येणार पॅरामीटर. मग डायरेक्टली त्या पेजवर आला तर सगळे प्रोडक्ट दाखवायचे, आणि त्याच्यावर क्लिक करून आला तर त्याच्या फक्त त्याची स्टाईल दाखवायची. ते कसं करणार होता, सगळे आहेत ना, समजालं ना, लक्षात आलं ना. चला इथं जाऊया, प्रोडक्ट्स नावाच्या पेजला जातोय मी, प्रोडक्ट्स पेज. इफ नॉट इज पोस्ट बॅक. आता काय कर, टीबीएल प्रोडक्ट, प्रोडक्ट इज इक्वल टू न्यू प्रोडक्ट, डेटा टेबल, डीटी प्रोडक्ट्स किंवा डेटा टेबल डायरेक्टली प्रोडक्ट डॉट लिस्ट. स्टॉप. आता हा जो काय आपला कॉल LG4 आहे, तर आपण रिपीटर मध्ये टाकूया. म्हणतो ASP कोलन रिपीटर. येस, रन ऍट सर्व्हर, ID RPT प्रोडक्ट्स, कंट्रोल X किंवा याच्या आतमध्ये जाऊया. याच्यामध्ये आयटम टेम्पलेट, त्याला कट. हा कॉल LG4 आहे, त्याला त्याच्या खाली तर क्लोज. जो काय डेटा सोर्स आला तो रिपीटरला लावूया. डॉट डेटा सोर्स इज इक्वल टू डेटा टेबल, डेटा बाय. चेक करून बघूया काय झालेलं. प्रोडक्ट्स वर आलो बघा, रिपीट झाले का, झाले. कारण का आपले 3 प्रोडक्ट. आता याचं डिझाईन थोडंसं व्यवस्थित करून घेऊया आता लगेच, आणि मग आपण लंच ब्रेकसाठी थांबूया. ओके, आपण काय रेटिंग सध्या नंतर बघू. येस, याच्यावर क्लिक केल्यानंतर हे ओपन होतात. याची काय गरजच नाही, त्यामुळे हावर काढतोय मी. येस, राईट. आणि आता इथं SRC, आता SRC मध्ये काय करणार, पर्सेंट हॅश इव्हॅल, आपल्या कॉलमचं नाव काय रे, इमेज पाथ. आले की आपले आपले, राईट. आणि याच्या खाली आपल्याला नाव पाहिजे, ते नाव आपण इथं काय करूया, टेम्पलेटच्या खाली म्हणूया, H3 टॅगच्या आतमध्ये टाकूया. परत म्हणतोय पर्सेंट हॅश इव्हॅल इन ब्रॅकेट. येस, जरा मोठं झालंय, फक्त H6 करूया, छोटा होते का बघूया. याच्या खाली आपल्याला काय करायचं, प्राइस दाखवायची आहे, राईट. मग त्याला मध्ये मी टेक्स्ट सेंटर म्हणतोय, टेक्स्ट सेंटर, म्हणजे बरोबर तो सेंटरला दिसायला लागेल. ओके, ओके. याच्यावर क्लिक केल्यानंतर जायचंय पुढं. याच्या खाली म्हणतोय बोल्ड मध्ये काय पाहिजे, प्राइस दिसायला पाहिजे, पर्सेंट हॅश इव्हॅल प्राइस. आणि कंसामध्ये MRP टाकूया, डॅश मारून. कंसामध्ये दाखवा, तुमच्या डिझाईनवर तुम्ही ठरवा काय करायचं, राईट. डॅश मारसाठी काय करतोय आपण, डेल वापरतो ना, डिलीट. आणि कंसामध्ये लिहूया पर्सेंट हॅश इव्हॅल इन ब्रॅकेट MRP.
जरा रुपीचा सिम्बॉल असतं तर जरा बरं वाटलं असतं. रेड कलर मध्ये पाहिजे आहे तर त्याला काय क्लास लावा की क्लास टेक्स्ट डेंजर. हा ते सांगतो का. ओके तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही काय करू शकता काय पाहिजे का शकता. .00 पाहिजे आहे ते पण आणा नो प्रॉब्लेम. आता मला काय पाहिजे आहे सिम्बॉल पाहिजे जाऊया चॅट जीपीटीला सॉरी गुगलला जाऊया. गुगलला म्हणूया रुपी सिम्बॉल HTML मध्ये. तो म्हणतोय हे HTML टॅग कंटेंट टाका HTMLचा हा कुठं टाका जिथं पाहिजे तिथं टाका कुठं इव्हॅलच्या जस्ट आधी आणि ह्या इव्हॅलच्या. तो काय करतोय झालं येस. कारण रुपीचा सिम्बॉल आता अलीकडे शोध लागला ना त्याचा पूर्वी नव्हतं कीपॅड मध्ये अलाव केलं नाही मग त्याचा युनिकोड तयार केला HTMLचा आणि त्याच्यावर तो वापरू शकतो. आता मला काय पाहिजे याच्यावर क्लिक केलं की पुढच्या पेजवर जायला पाहिजे. ओके ते पहिला करूया आणि मग लगेच मागूया कसं करायचं त्यासाठी म्हणतोय ह्या अँकर टॅगला म्हणतोय इथं म्हणतोय अँकर टॅग टाका अँकर टॅग इथं क्लोज करा आणि याला म्हणा HREF. कुठल्या पेजला जा प्रोडक्ट पेजला जा क्वेश्चन मार्क ID घेऊन जा. काय घेऊन जा ID इव्हॅल करा हॅश इव्हॅल ID संपला. इथं बघा आलो पेजला यस. लास्ट पॉइंट मग आपण लंच ब्रेक घेऊया. समजा मी होम पेजवर गेलो आणि इथं आपण CTC डस्टवर क्लिक करून आलो तर इथं पण सगळेच प्रोडक्ट्स येतात त्याच कॅटेगरीचे आले पाहिजेत ना. मग मी छोटासा चेंज काय करणार आहे बघा या पेजवर इथं म्हणतोय इंटीजर कॅटेगरी ID एक व्हेरिएबल घेतला इज इक्वल टू 0 इफ रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग मधून कॅटेगरी ID आला असेल तर काय कर कॅटेगरी ID इज इक्वल टू इंटीजर डॉट पास रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग कॅटेगरी ID. काय वेगळं करलोय का रे आपण जे शिकलो तेच वापरलं परत परत. पण आता हा कॅटेगरी ID मला इकडे पाठवावा लागेल कारण क्वेरी आपली तिकडे आहे ना. मग इथं म्हणतोय मी प्रोडक्टला म्हणतोय डॉट कॅटेगरी ID इज इक्वल टू ही वरची कॅटेगरी ID घेऊन जा लागलाय राईट. आणि या लिस्ट फंक्शनच्या आत लिस्ट मेथडच्या आत जातोय गो टू डेफिनेशन आणि इथं म्हणतोय हे जेवढं काय आपण केलं ना हे मी इथं काय करतोय जरा ब्रेक करतोय हे एवढं मोठं झालेलं आहे क्वेरी मोठ्या आहे क्वेरी प्लस इक्वल टू आणि इथून ब्रेक करतो. काय वेगळं केलं का रे प्लस इक्वल टू काय नाही स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन केलं. आता इथं म्हणतोय इफ जो काय कॅटेगरी ID आलाय ना तो नॉट इक्वल टू 0 असेल तर काय कर क्वेरीला प्लस इक्वल टू कर वेअर कॅटेगरी ID इज इक्वल टू मी पाठला कॅटेगरी ID. काय केलं बघा लॉजिक कॅटेगरी ID जर 0 आला तर तो काय लावणार कंडिशन लावणारच नाही लावून आला तर आता इथं सेव्ह आणि रन करून बघूया. शिकलाय तेच आहे फक्त सिनारिओ बेस्ड आहे काय करायचं आहे. कोणती लँग्वेज घ्या पहिला व्हेरिएबल डिक्लेअर करायला शिकायचं नंतर शिकायचं युजर कडून इनपुट घ्यायला तिसरा शिकायचं डिसिजन मेकिंग चौथा शिकायचं लूप पाचवा शिकायचं फाईल हँडलिंग सहावा शिकाय एक्सेप्शन हँडलिंग झालं की त्याच्या पलीकडे हाय काय कोडिंग मध्ये कुठली पण लँग्वेज घ्या सगळं तेच आहे ना. आपण तेच करत इथं चला कॅटेगरीवर क्लिक करतोय आणि इथं बघा एकच प्रोडक्ट आणि इथं प्रोडक्ट वर क्लिक केला तर सगळे आले कारण का पॅरामीटर आलेला नाही आणि इथं पण आपण कंप्लीट केलं राईट. ओके थांबूया लंच करून मग आपण लगेच कंटिन्यू करू. ओके तर आपण प्रोडक्ट लिस्टिंग वर पर्यंत पोहोचलोय. आता प्रोडक्ट वर क्लिक केलं आता प्रोडक्टचं पेज ओपन झालंय ID आलाय त्याला. ओके पण इथं आता प्रोडक्टचं डिटेल आपल्याला दाखवायचं त्यासाठी काय करूया आपण प्रोडक्ट पेज मधूनच थोडा कोड कॉपी करून जाऊया डिझाईन सगळं इथं पण सगळं कॉपी करतोय
प्रोडक्ट पेज जातोय, इथं म्हणतोय पेस्ट, ड्यू क्लोज, सेक्शन क्लोज. अजून काय राहिले का क्लोज करायचं? चला ओके डन. इथं म्हणतोय आपण प्रोडक्ट, इथं म्हणतोय एक नवीन लेबल घेऊया. लेबल रन ऍट सर्व्हर आयडी एलबीएल नेम, का प्रोडक्टचं नाव दाखवण्यासाठी. आता काय असतं रे जनरली प्रोडक्टचं, एक प्रोडक्ट दाखवलं तर त्या पेजवर काय काय असतं सर साधारण? समजा ही आपली वेबसाईट आहे, या वेबसाईट आपण गेलो, एक प्रोडक्ट ओपन करतोय की आपण गजरेटी सुद्धा बघूया. याच्यापेक्षा सोपं जाऊया, गजरेटी आपण ज्याला जिथून कॉपी करणार तेच घेऊया. आणि या प्रोडक्टच्या पेजवर व्ह्यूला गेलो, इकडे प्रोडक्ट दिसतोय, इकडे त्याचं नाव, खाली एमआरपी प्राइस, किती टक्के ऑफ आहे ते पण, कॅटेगरी, प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन, आणि खाली मग क्वांटिटी इन्क्रीमेंट करा, ऍड टू कार्ट, बाय नाव. बाय नाव म्हटलं की डायरेक्ट चेकआउटला जातोय. असं का व्हायलंय? राईट. तर आपलं एवढं असं स्क्रीन डिझाईन करायचं. चला त्यासाठी जाऊया, आपल्या रोला मी काय करतोय, दोन भागात डिवाइड करतोय. क्लास कॉल LG6, कॉपी पेस्ट. इथं एक इमेज घेतो, इमेज टॅग रन ऍट सर्व्हर आयडी IMG प्रोडक्ट, प्रोडक्टचं इमेज दाखवायचं याच्यासाठी. आणि इथं काय करूया, प्रोडक्टचं नाव दाखवूया परत, कोलन ASP लेबल रन ऍट सर्व्हर आयडी LBL प्रोडक्ट नेम असं म्हणतोय, कारण वरती ऑलरेडी आपण प्रोडक्ट एकदा घेतलाय, नेम नावाचा कॉलम. लेबल इथं आहे, राईट. थोड्याला मोठा करूया, म्हणतो फॉन्ट साईज लार्ज, ब्रेक. याच्यानंतर मला खाली प्राइस पाहिजे, लेबल रन ऍट सर्व्हर आयडी लेबल प्राइस असं म्हणतोय. ओके, पहिला दोघांचं करूया, मग बाकी बघूया काय करायचं. राईट क्लिक, ओपन, व्ह्यू कोड. परत म्हणतो इफ नॉट इज पोस्ट बॅक, टेबल प्रोडक्ट, प्रोडक्ट इज इक्वल टू न्यू प्रोडक्ट. इथं म्हणतोय इंटीजर आयडी इज इक्वल टू इंटीजर डॉट पार्स रिक्वेस्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग इन ब्रॅकेट आयडी. आयडी पाठवतोय का कॅपिटल आयडी, स्मॉल आयडी, काय पाठवतोय आपण? प्रोडक्टच्या पेज मध्ये जाऊया आणि इथं चेक करूया आपण काय केलंय. आयडी कॅपिटल आहे, ओके, हो जाऊया इथं आयडी कॅपिटल, यस. आता मध्ये प्रोडक्ट डॉट गेट बाय आयडी, आयडी पाठवला. मग आता प्रोडक्टचं नाव आलेलं आहे, ते प्रोडक्टचं नाव पाठवतो इथं, नेम, यस. त्याच्यानंतर परत लेबलचं नाव, परत नेम म्हणून काय आहे, डॉट टेक्स्ट इज इक्वल प्रोडक्टचं नेम, LBL प्राइस. प्राइस मध्ये कसं दाखवावं लागेल, डायरेक्टली टू स्टिक करून चालणार आहे का? ठीक आहे, पण आपल्याला कसं पाहिजे, परत कंसामध्ये डॅश वगैरे सगळं पाहिजे. मग आपण प्रोडक्ट्स मध्ये ऑलरेडी केलं ना ते, राईट. हा टॅग पहिला कॉपी करतो, एवढा कॉपी, आणि जाऊन म्हणतोय पेस्ट प्लस, परत प्लस कंस चालू कंस बंद, पण त्याच्या आतमध्ये म्हणतोय हा पेस्ट, पण त्याच्यावरती डिलीट पाहिजे म्हणून डेल टॅग, हा डेल इथं क्लोज केला. आणि इथं म्हणतोय काय, प्रोडक्ट डॉट MRP डॉट टू स्ट्रिंग डॉट 00 पाहिजे. बघूया आउटपुट चेक करूया, आणि मग 00चं काय करायचं ते सांगतो. दोन दोन साहेब, येस. CTC डस्ट, त्याच्यामध्ये एक प्रोडक्ट घेतला, इथं आला बघा 105
मला 0.00 पाहिजे आहे, तर तिथं आपण टू स्ट्रिंग करतो ना, तर त्याच्या कंसामध्ये #0.00 तरी पण चालतं. काय होतं त्यानं ऑटोमॅटिकली तो रुपीज मध्ये पॉईंट मध्ये कन्वर्ट करतो. 00 आला बघा. ओके, इकडे मला इमेज दाखवायची आहे. ती इमेज कशी दाखवणार? IMG प्रोडक्ट डॉट इमेज URL इज इक्वल टू प्रोडक्ट डॉट इमेज पाथ. सेव. बरोबर. आता त्याला काय आपलं डिस्क्रिप्शन दाखवायचं, दाखवूया. रेड कलर वगैरे करायचं ते सगळं तुम्ही स्टाईल मध्ये करू शकता. त्याच्या खाली आपल्याला काय दाखवायचं आहे? कॅटेगरी दाखवायची आहे. चला मग कॅटेगरी करूया. प्राइसच्या खाली का वर आहे? ओके, खाली. इथं म्हणूया BR. इथं म्हणतो ASP:लेबल रन ऍट सर्व्हर ID LBL कॅटेगरी असं म्हणतो. कॉपी, सेव्ह. कॅटेगरीचं नाव कॅटेगरीज टेबलामध्ये आहे, पण आपल्याला कॅटेगरी आयडिया आहे ना. आपण काय करूया, टेबल कॅटेगरीचा व्हेरिएबल करू, न्यू कॅटेगरीज. कॅटेगरीला म्हणूया डॉट गेट बाय ID इन ब्रॅकेट ID कुठला? प्रोडक्ट मधला कॅटेगरी ID घेऊन जा. बघा, आपला परत डेटाबेस वर काहीच काय लागत नाही. एकदा करून ठेवलं आपण सगळं तेच वापरलं. राईट. आता म्हणतोय कॅटेगरी आलेला आहे, LBL कॅटेगरी डॉट टेक्स्ट. सापडत नाही, प्रोजेक्ट स्टॉप कर लागेल. सेव. LBL कैटेगरी, कुछ गड़बड़ हुआ क्या? रन एट सर्वर ID. LBL कॅटेगरी का घेत नाही इथं? काय चुकलंय? लेबल ID ASP:लेबल रन ऍट सर्व्हर ID LBL कॅटेगरी. कॅटेगरी ह्या पेजवर डबल नाही ना, ऑलरेडी दुसरीकडे होती. बघा आता येईल का? डॉट आला कॅटेगरीचं नाव, पण हा इथं घेत नाही आहे. काय आलं? डबल झालंय का या पेजवर? सॉरी, आपण प्रोडक्ट्स नावाच्या पेज मध्ये डिझाईन मध्ये करलोय. सॉरी, माय मिस्टेक. आपल्याला कुठं करायचंय ते? इथं. काय आलं ना? कॅटेगरी. त्याच्या खाली आता परत एक ब्रेक देऊया, डिस्क्रिप्शन घेऊन टाकू. इथं पाहिलं तुम्ही बोल्ड मध्ये लिहा डिस्क्रिप्शन. लास्ट होतं LBL डिस्क्रिप्शन डॉट टेक्स्ट इज इक्वल टू प्रोडक्ट डॉट डिस्क्रिप्शन. एवढ्या थांबून चालणार आहे का? नाही, अजून काय काय काम आहे आपला? प्लस मायनस बटन, अँकर प्लस, याच्यात एक ASP, अरे अँकर नाही, बटन घ्यायला लागेल. ASP:बटन रन ऍट सर्व्हर ID BTN मायनस म्हणूया पहिल्यांदा. टेक्स्ट काय? मायनस. कॉपी पेस्ट. इथं म्हणतोय प्लस, इथं म्हणतोय BTN ऍड, आणि दोघांच्या मध्ये एक टेक्स्ट बॉक्स ASP:टेक्स्ट बॉक्स रन ऍट सर्व्हर ID TXT क्वांटिटी. टेक्स्ट इज इक्वल, सध्या इथं ब्लँक, पण तिकडून पाठवताना इथं म्हणतोय TXT क्वांटिटी डॉट टेक्स्ट इज इक्वल टू काय? 1. एक क्वांटिटी बाय डिफॉल्ट केला. आता आउटपुट बघा काय आहे. आता फक्त आपण डिझाईन करायचं आहे. आता बाकीचे स्क्रीन डिझाईन करू. सगळ्या चेकआउट पासून कार्ड, सगळं लॉग इन रजिस्ट्रेशन, सगळ्या स्क्रीन तयार करून टाकूया, आणि मग आपण परत इकडं येऊन काम करूया. राईट, सगळं आलेलं आहे. इथं आपला प्लस मायनस काय, आपला डिझाईन चेंज करायचं करू शकतोय. CSS लावायचं लावू शकतोय. इथं मी फक्त म्हणतोय स्टाईल, सॉरी विड्थ म्हणतोय 100 पिक्सलच्या वर नको. ओके, आणि याला म्हणतोय मी ब्रेक. काय क्लासेस लावायचे? क्लास लावा. BTN आउटलाईन डेंजर
किंवा वॉर्निंग लावू, दोन्ही पण. ठीक आहे, प्लस मायनस. टेक्स्ट अलाइनमेंट सेंटरला पाहिजे असले करूया. इनेबल फॉल्स करतोय आणि टेक्स्ट अलाइन इथं नाहीच आहे. मग काय करूया, सीएसएस मध्ये स्टाईल टेक्स्ट अलाइन राईट किंवा सेंटर. सेंटरला बरंच असेल. ते प्लस आता होत नाही, आपण ते नंतर करूया. त्याच्यावर काय करायचं बघूया आपण. इथं पण सगळ्यांना क्लिअर आहे. तर लास्ट दोन बटन घ्यायचे, लास्ट दोन एकच घेऊ आपण, ऍड टू कार्ट. त्याच्या सगळ्यात शेवटला म्हणतोय पी आर, इथं म्हणतोय ASP कोलन run at server ID btn add to cart text add to cart on click add to cart ओपन व्हायला पाहिजे. आता डिमांड आहे. आपण अजून घेतला ना, इन स्टॉक नावाचा एक व्हेरिएबल घेतलाय की इन स्टॉक येस ऑर नो. मग इथे दाखवतोय पहिल्यांदा इन स्टॉक आहे किंवा नाही. त्यालाच कॉपी करतोय, इथं म्हणतोय बोल्ड मध्ये इन स्टॉक आणि तो म्हणतोय येस ऑर नो, LBL इन स्टॉक. इथं म्हणतोय पेज लोडला डॉट टेक्स्ट इज इक्वल टू प्रोडक्ट डॉट इन स्टॉक येस ऑर नो. आता माझं एक डिमांड आहे, जर प्रोडक्ट स्टॉक मध्ये नसेल, जर प्रोडक्ट स्टॉक मध्ये नसेल तर काय व्हायला पाहिजे, ते ऍड टू कार्ट बटन गायब व्हायला पाहिजे किंवा डिसेबल तरी व्हायला पाहिजे. चॉईस इज युअर्स. ऍड टू कार्ट बटनावर क्लिक केलं तर सांगणार आहे सांगा, किंवा तुम्हाला गायब करायचा आहे. तर आपण तो व्हिजिबिलिटी ऑन ऑफ करायसाठी पॅनल वापरूया. पॅनल ऐकलं, पॅनल काय आहे, कलेक्शन ऑफ मल्टिपल एलिमेंट्स आपण एकत्र ग्रुपिंग करू शकतो, त्यासाठी आपण पॅनल वापरू. आता काय करूया, आपण त्या पॅनलला गायब करूया. हा राईट. त्याला बटनला क्लास एक लावतोय आणि मग त्याला आपण कसं गायब करायचं, ऑन ऑफ करायचं ठरवूया. क्लास म्हणतोय बीटीएन आउटलाईन सक्सेस. आता एवढाच भाग आहे ना, तो फक्त काय करतोय मी एका पॅनल मध्ये घालतो. ASP कोलन पॅनल रन ऍट सर्व्हर ID PNL कार्ट असं नाव देतो, कार्ट. आणि तो त्याला काय केलं, त्याला पॅनलच्या आतमध्ये टाकला. आणि इथं चेक करतोय इफ प्रोडक्ट डॉट इन स्टॉक डॉट इक्वल्स नो जर आलं तर काय कर, पेनल स्टॉक विजिबल फॉल्स कर. म्हणजे तो काय कर, गायबच कर. बघा रिफ्रेश करतोय, स्टॉक मध्ये आहे त्यामुळे तो राहणारच, स्टॉक आहे. स्टॉक मध्ये नो करून बघूया कसं करणार नो. जेव्हा PHP माय ऍडमिन ओपन करू आणि त्या टेबलामध्ये जाऊन किंवा ऍडमिन मध्ये लॉग इन करून एडिट करून हे करायला लागेल आपलं. प्रोडक्ट आयडी काय आपला, प्रोडक्ट ID 1. युजर म्हणतोय 1 ला म्हणतोय इन स्टॉक नो. आणि आता आउटपुट बघा, स्टॉप किंवा रिस्टार्ट. बघा गायब झाला. ओके. आणि अशा तऱ्हेने आपण कोणते कोणते पेज केलं, होम पेजवर कॅटेगरीज दाखवल्या, कॅटेगरीवर क्लिक केलं, प्रोडक्टच्या पेजवर आलो, तिथं आपण ऑल प्रोडक्ट्स पण दाखवतोय आणि त्या कॅटेगरीज पण दाखवू शकतोय. त्याच्यानंतर प्रोडक्टवर क्लिक केला आलो. आता कार्टला ऍड करत चालू प्रोडक्ट, नो प्रॉब्लेम. तर कार्टला ऍड केल्यानंतर आकडा चला पण प्लसचा 1 2 3 4 होत चाललाय, वाढत चाललाय. त्यासाठी लॉग इनच्या साईडला एक ऑप्शन घ्यायला लागेल आपला कार्टचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केलं
की एक पेज उघडायला पाहिजे. कोणतं पेज? कार्डचं पेज. त्याच्यानंतर तिथे एक बटन पाहिजे चेकआउटचं पेज. त्याच्यावर क्लिक केलं की पुढच्या पेजवर. पण चेकआउटच्या पेजला त्याच वेळेला गेला पाहिजे जर युजर रजिस्टर असेल तर किंवा लॉग इन असेल तर. लॉग इनच्या पेजला पाठवायचं. ते कुकी चेक करायची की लॉग इन आहे किंवा नाही. असेल तर ठेव, नसेल तर त्याला लॉग इनच्या पेजला पाठव. लॉग इनच्या पेजवर तिथं लॉग इन करा, रजिस्ट्रेशन करा, नो प्रॉब्लेम. परत मागे करून आणला परत कार्डच्या पेजवर जोडायचं. ओव्हरऑल खेळ कळाला सगळं ना. वापरतोय आपण ई कॉमर्स त्याच्यानुसारच आहे. फक्त वापरताना इथून पुढे काही पण वापराल तुम्ही, ऍप्लिकेशन वापरा, वेबसाईट वापरा, कुठं पण व्हिजिट करा. जर असं डेव्हलपरचा सेन्स जागा ठेवून बघायचं काय घडालंय, कुठं काय व्हालंय का, कुठं विजिबल ऑन ऑफ होतोय, राईट. तेवढं आपण बघूया. तर ह्या लॉग इनच्या साईडला मला काय पाहिजे होतं, एक कार्डचा आयकॉन पाहिजे. तर ऑब्विसली कार्डचा आयकॉन गुगल आपल्याला बुटस्ट्रॅपला मिळेल की, सॉरी बुटस्ट्रॅप म्हणजे किंवा चॅट जीपीटीला म्हणूया, आय वॉन्ट टू डिझाईन कार्ड आयकॉन विथ काउंट ऑफ प्रोडक्ट्स इन इट. बुटस्ट्रॅप मध्ये पाहिजे. तर सीएसएस वगैरे काय नकोय मला, स्वतःचा. नो नीड टू यूज सीएसएस. आय एम युझिंग बुटस्ट्रॅप 5. त्याच्यानुसार दे. बुटस्ट्रॅप 5 सांगायचं राहिलं पण बघूया येतोय का. हा एवढा ब्लॉक घ्या म्हणतोय बघा, हा डिव एवढाच कॉपी करतोय. काय होतंय बघूया. कुठे जायचं आता आपण, काउंट कुठे दाखवतो आपण, युजर मास्टर मध्ये ना आपलं, युजर मास्टर मध्ये राईट. तर आपलं लॉग इन कुठं आहे, युजर मास्टर मध्ये. इथं लॉग इन आहे. यालाच म्हणतोय एल आय, या लिस्ट आयटमच्या मध्ये इथं कोड पेस्ट. काय नाही उचलून आणला टाकलाय सध्या. आत काय बघायला पण नाही दिसतोय कसं बघूया आणि मग ठरवू. स्क्रोल टू सेक्शन, याची काय गरज नाही. रन करूया, आउटपुट बघूया काय दिसतंय. ओके, 3 आयटम्स इन कार्ट. हे काय तर असं डिझाईन आलेलं आहे, एवढं काय खास वाटत नाही आहे. स्पॅन एफ ए वापरलाय. एफ ए नको, आपण काय वापरलं रे, आपल्याला आयकॉन्स वगैरे. इथं फक्त 3 बास आहे, आयटम्स इन कार्टची काही गरज नाही आहे. हम्म, तो आयकॉन येण्यासाठी एक सीएसएस लागेल, फक्त ती ऍड करूया आपण. फॉन्ट असम यूज, फॉन्ट ऑसमची लिंक आपण बुटस्ट्रॅप आयकॉन वापरून करूया का. आयकॉन यूज बुटस्ट्रॅप आयकॉन. लेट सी काय होतं. हा म्हणतोय बी आय कार्ट फील्ड. बघूया कॉपी. फॉन्ट ऑसम नावाची एक लायब्ररी आहे, तिच्यामध्ये सुद्धा आयकॉन्स आहेत. नाही दिसत आहे. ठीक आहे, हे लाईनच ही कॉपी करतोय, एवढी फॉन्ट ऑसमची लाईन सीडीएन कॉपी करतोय आणि सीडीएन टाकतोय युजर मास्टर मध्ये सुरुवातीला. ठीक आहे. डिझाईन वर एवढा जास्त येत नाही पण बऱ्यापैकी आला, आयकॉन तरी आला. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, पुढचं पेज ओपन व्हायला पाहिजे. काय आलं, तर साईज वाढूया का. हा जो काय स्पॅन आहे ज्याच्यामध्ये 3 व्हॅल्यू लिहिले, त्याला म्हणतोय मी लेबल घेणार आता. ASP कोलन लेबल स्टाईल, सॉरी क्लास. हा क्लास म्हणतोय, हा सगळा लावायचा क्लास. त्याला म्हणतोय रन ऍट सर्व्हर ID LBL काउंट म्हणतोय. आणि याला म्हणतोय फॉन्ट साईज लार्ज. चालतंय का बघूया.
इथं म्हणतोय सध्या टेम्पररी 3 टाकूया, जो आहे तसाच. नंतर आपण त्याला डायनामिकली करायचं आहे. ते कसं करायचं आहे चेक करू. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्ही चांगलं डिझाईन नंतर वेळ देऊन करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर जायला पाहिजे. मग म्हणतोय मला अँकर टॅग. अँकर टॅग चालू, अँकर टॅग क्लोज. आणि इथं म्हणतोय HRF कार्ट डॉट ASPX ला जायचं. चलो आता या कार्डचं पेजचं डिझाईन बघूया. आपल्या टेम्पलेट मध्ये आहे का चेक करूया. नसेल तर स्वतःच करायचं बघू. एक्झा शॉप मध्ये नाहीच आहे. चलो कसं करायचं. सेम प्रोडक्टचं डिझाईन होतं ते घेऊया, किंवा प्रोडक्टची लिस्टचं ते घेऊ डिझाईन. क्लोज ऑल टॅब्स. प्रोडक्ट्स सगळा कॉपी करतोय. ड्यू सेक्शन इथं पण सगळाच. मी कार्ड पेला जाऊन इथं म्हणतोय पेस्ट. इथं म्हणतोय कार्ड. इथं आपलं काय दाखवायचं आहे. चेकआउटच्या पेजवर काय असतं, लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स असते ना, कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत. इथे जाऊ. इथं बघा 3 दिसतात. इथं क्लिक केलं इथे टेबल दिसतो. राईट, ही टोटल वगैरे दिसायला लागले. प्रोसेस टू चेकआउट सेम असं डिझाईन करायचं आहे. त्यासाठी जाऊया. हा रिपीटर कंट्रोल कॅन्सल करतोय. ग्रिड व्ह्यू वापरूया. टेबल स्ट्रक्चर मध्ये दाखवायचं आहे म्हणून त्याला म्हणतो ड्यू क्लास कॉल LG12 फुल पेज राहू दे म्हणून. इथं म्हणतो ASP कोलन ग्रिड व्ह्यू रन ऍट सर्व्हर IDGV डेटा. इथं आत म्हणतोय कॉलम्स. इथं म्हणतोय ऑटो जनरेट कॉलम्स फॉल्स. स्टॉप करूया. कॉलम कोणते कोणते आता लागणार. एक म्हणतोय बाउंड फील्ड. डेटा टेक्स्ट डेटा फील्ड कोणती. सिरियल नंबर. हेडर टेक्स्ट SR नंबर. नेक्स्ट म्हणतोय प्रोडक्टचं नाव नेम. त्याच्यानंतर प्रोडक्टची इमेज पाहिजे म्हणून टेम्पलेट फील्ड. ह्याच्या आतमध्ये इमेज टॅग घेऊन ठेवूया. सध्या नंतर करू आपण त्याला. नेक्स्ट काय करे. प्राइस प्रोडक्ट आणि इथं म्हणतोय मी प्राइस. इथं प्राइस. इथं म्हणतोय काय क्वांटिटी किती घेतली ती क्वांटिटी. आणि त्याच्यानंतर मग टोटल. इन्क्रीमेंट 1 वाढवायचं कमी करायचं ते पण करता येईल, पण ते जास्त वाढेल. त्यामुळे मी काय करतोय फक्त डिलीट फ्रॉम कार्डचा ऍड करतो. इथं म्हणतोय काय बटन टेक्स्ट रिमूव्ह रन ऍट सर्व्हर ID BTN. ठीक आहे. फक्त डिझाईन करलोय सध्या टेम्पररी. फक्त ग्रिडच्या खाली एक बटन घेतोय. इथं म्हणतोय लेबल घेऊया. ASP कोलन लेबल रन ऍट सर्व्हर टेक्स्ट टोटल दाखवायचे आहे. 1000 रुपये टोटल खर्च झालाय. ID LBL टोटल. आणि याच्या खाली एक बटन घेऊया. लेबलच्या खाली ASP कोलन बटन. बटन नको आहे. नेक्स्ट पेजला आला पाहिजे. फक्त म्हणतोय लिंक बटन रन ऍट सर्व्हर ID LBTN चेकआउट. टेक्स्ट म्हणूया चेकआउट. क्लास म्हणतोय BTN प्रायमरी. मला जे आवडेल तो क्लास. चेकआउट केलं. चेकआउटच्या पेज होता डायरेक्ट त्याला सेट ॲज स्टार्ट पेज करतो चेकआउटला. चेकआउटच्या नंतर काय करायचं आहे. चेकआउटची स्क्रीन तिथं 2 ऑप्शन येणार. एका ठिकाणी ऍड्रेस डिटेल्स कुठं पोहोचवायचं त्याचे डिटेल्स आणि ऑलरेडी काय काय कार्ट मध्ये ते डिटेल्स. त्याच्या खाली बटन प्लेस ऑर्डर. प्लेस ऑर्डर म्हटलं की पेमेंट गेटवे उडाला पाहिजे.
बरोबर. मग आता फक्त ते पण डिझाईन करून ठेवूया. समजालं ना? सगळे आहेत का मागे? आमच्या बरोबर आहे ना? येस. अरे कार्डचं पेज मध्ये काय दिसत नाही? आहे ते खाली आहे, खाली आहे, सॉरी. आहे चेकआउट बटन. नेक्स्ट कोणतं पेज आहे आपलं आता? चेकआउटला सरळ कॉपी करतोय कम्प्लीट. हे झोपायने जागा राहायचा अजिबात. झोप आली 2 मिनिट इकडे तिकडे फिरून जा, मध्ये फिरत जा. नाही, इथं फिरा म्हणाले, बाहेर कुठं जाता? इथंच कॉपी. इथं बोलतोय चेकआउट पेज. याला 2 भागामध्ये डिवाइड करतोय, 6 आणि इकडं 6. इथं फक्त रिमूव्ह बटन दाखवायचं नाही, काढून टाका, बाकी सगळं सेम. चला आता काय करायचं आहे? चेकआउट पेजवर युजर कडून माहिती घ्यायची आहे, नाव, ऍड्रेस काय आहे सगळं, बरोबर. कशाला त्रास करून घेतोय, जातोय बुटस्ट्रॅप याला म्हणतोय, कुणाला? को पायलटला सांगतो इथल्या इथंच. को पायलट हेल्प मी, काय कर? डिझाईन फॉर्म टू प्लेस ऑर्डर. आय वॉन्ट फॉलोविंग फील्ड्स. कुठल्या कुठल्या? नेम पाहिजे आहे. कुठं कुठं आपल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये ऑर्डर्स नावाच्या टेबलामध्ये कुठले कुठले कॉलम आहेत? नेम, ऍड्रेस, नेक्स्ट लँडमार्क, सिटी, स्टेट, पिन कोड. यूज स्टँडर्ड ASP.NET क्लास, ASP.NET कंट्रोल्स. ऑल फील्ड्स आर रिक्वायर्ड. अजून काय पाहिजे का? चला एवढं केलं आणि तो बोलतोय गो. ठीक आहे. आता तो देईल डिझाईन करून आपल्याला. लेट्स होप झालाय का? विचार करलाय अजून? थांबा, आता विचार करलाय. हा, त्याला सगळंच करून दिले वाटतं. कंटेंट. त्यानं आपला पेज कन्सिडर केला बघा सगळा, कंटेंट प्लेस होल्डर पासून सगळंच. रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर लावलाय, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर लावलाय, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर आहे, रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड आहे. पिनकोडचा पण आणलाय. डेव्हलपर्स बिकॉज ऑफ दिस AI टूल्स ना, कमीत कमी 7 ते 8 पटीने काम करू शकालेत. 7 ते 8 पटीने काम करतात. स्पीड एवढा वाढला का? काय पाहिजे ते क्लिअर आहे. त्या प्रॉम्प्ट सांगा, प्रॉपर तो करून देतोय, तो घ्या आणि टाकून. 7-8 पटीने 10-10 पटीने काम करतात. म्हणजे काय? डेव्हलपरची कमतरता होणार का मार्केटमध्ये? सॉरी, कमतरता नाही, डेव्हलपर्स जास्त होणार मार्केट, म्हणजे डिमांड कमी होणार का? तर होणार थोड्याफार प्रमाणात. का? कारण ज्याला AI वापरतात तेच घ्यायला बघतात आणि त्यांना येतंय ते दोघा तिघांचं चौघांचं काम करू शकतात. राईट, तो फरक होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तयार व्हायचं आपल्या ह्या सगळ्या लेवलला, सगळ्यासाठी. चला कॉपी करूया कोड. इथं कॉपी ऑप्शन दिलाय का? दिलाय कॉपी. आणि कुठून? इथून पण दिला, इथून दिलाय त्यानं सगळा. तर मी काय केलं, सेव्ह करतोय. आउटपुट चेक करूया काय दिसतंय.
तर कार्डच्या पेजवरून चेकआउटला जायचं आहे. कार्डच्या पेजमध्ये आपण दिलंय का ऑन क्लिक, किंवा इथं म्हणूया नॅव्हिगेशन करूया, नॅव्हिगेशन बटन. आपला कुठला रे, हायपर लिंक करतो ना, हायपर लिंक. checkout.asp. काय राहिलं इथं, काढला ASP कोलन हायपर लिंक रन ऍट सर्व्हर ID H लिंक चेकआउट नॅव्हिगेट URL checkout.aspx आणि इथं टेक्स्ट मध्ये चेक क्लास BTN प्रायमरी सेफ. चेकआउट म्हणतोय, आणि आपण चेकआउटच्या पेज आले बघा, छान डिझाईन करून दिला होता तुम्ही. फक्त स्टेट मध्ये आपला काय करायचं आहे, टाईप करा द्या किंवा ड्रॉपडाऊन द्या, चालू शकते. ड्रॉपडाऊन देऊया. चला पुढे जायचं, इथं त्यासाठी चेकआउटला जायला लागेल, आणि इथं स्टेटच्या खाली टेक्स्ट बॉक्स दिलाय तो कॅन्सल. इथं म्हणतो मी ASP कोलन ड्रॉपडाऊन लिस्ट रन ऍट सर्व्हर ID DDL स्टेट. इथं म्हणतोय काय, लिस्ट आयटम व्हॅल्यू इज इक्वल टू महाराष्ट्र. तुम्ही तिकडे लिस्ट तयार करून पाठवा, किंवा इथं हार्ड कोडेड सगळ्या स्टेटची नावं लिहा, तुमची चॉईस आहे. मी सध्या 2च लिहितोय, महाराष्ट्र मी करणार. चला लेबल लेबल एक्स्ट्रा काम केलंय असोसिएटेड विथ म्हणून. आणि इकडे आपले आता प्रोडक्ट दिसतील साईडला, नंतर मग प्लेस ऑर्डर बटन. येस, लास्ट 2 फॉर्म आहेत. एक लॉगिन वर क्लिक केलं तर लॉगिनचं पेज तयार होतोय, इथं आपण करायचं आहे. मग आता मी स्टॉप करतोय. लॉगिनच्या पेज मध्येच मला 2 फॉर्म करायचे आहेत, एका बाजूला लॉगिन, एका बाजूला रजिस्ट्रेशन. एकातच 2 करतो, 2 वेगळे करण्यापेक्षा. चालेल ना, चालतोय ना, 2 एकाच ठिकाणी, काय फरक पडत नाही तेवढा, तेच वर्क होणार आहे. आता एवढा कोड कॉपी करतोय रो पर्यंत, पेस्ट, डिव क्लोज सेक्शन. इथं म्हणतोय एंटर को पायलट क्रिएट लॉगिन अँड रजिस्ट्रेशन फॉर्म in same page. Divide page in 2 parts using Bootstrap for a on off साठी जा. हा तसं करूया, चालतोय. जनरेट डिझाईन तयार करून घेऊया आणि त्याला मग पॅनलवर टाकूया. ओके, फॉर काय रजिस्ट्रेशन यूज नेम, ईमेल, मोबाईल नंबर, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड फील्ड्स. ठीक आहे, जनरेट करून द्याला, मग आपण पॅनलवर टाकूया, चालतंय. वरती 2 बटन देऊया, लॉग इन रजिस्ट्रेशन. लॉग इन वर क्लिक केला की तो ऑन होणार, तो ऑफ होणार, काय अडचण नाही एवढं. जर तुम्ही UI UX जास्त शिकला डिटेल मध्ये UI मध्ये, तर मग तिथं ते आपला इव्हन .NET मध्ये जायची पण गरज नाही, पॅनलची पण गरज नाही. इथल्या इथंच ट्विस्ट करतात तुम्हाला, सगळं जावा स्क्रिप्ट वापरून. त्यासाठी तुम्हाला स्पेशली UI शिकायला पाहिजे, किंवा
काम करत जायला पाहिजे, कन्सिस्टंटली काम करत करत मग अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल तुमचं सीएसएस त्याच्यामध्ये. आपला वेळ वाचवायला असं वाटलं का कोपायलट वापरायचं पण कळालं ना, लक्षात आलं, सिंपल आहे, तो करून देतो सगळं आपला, फक्त प्रॉम्प्टिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे. चला कॉपी कंटेंट पासून पेस्ट करूया. एकदा चेक करूया आउटपुट दिसतंय कसं, आणि मग आपल्याला काय चेंज करायचं आपण ठरवूया. ठीक आहे. कसं पाहिजे तुम्हाला, इथं म्हणता वरती देऊया का, किंवा पहिला लॉग इन दिसायला पाहिजे, आणि इथं खाली रजिस्टर बटन दाबलं किती ऑन व्हायला, म्हणजे रजिस्टर ह्याच्यावर क्लिक केला. चलो, म्हणजे आपण असं करू, हा कॉल MD6 आहे तो राहू देच, आणि याला म्हणूया MX ॲटो. ओके, काय होते बघता येईल तुम्हाला लक्षात येईल. आणि याला म्हणतो ASP:पॅनेल रन ॲट सर्व्हर, ID म्हणतोय PNL लॉग इन, हा लॉग इनचा पॅनल. त्याला कट करतोय, हा डिव इथं क्लोज झाला, इथं पेस्ट करतोय, पॅनल क्लोज, लॉग इन स्पेलिंग चुकलं, कॉपी, PNL लॉग इन ऑलरेडी यूज आहे. दोन झाले का, सॉरी बुस्ट, त्यानं आपलं जास्त बुद्धी लावल्या बघा, बुटस्ट्रॅपनं, सॉरी ह्यानं आपल्या प्रॉम्प्टनं. तिथं म्हणते पेस्ट PNL रजिस्टर, क्लोज क्लोज, हा पण क्लोज. फक्त काय करतोय, इथं म्हणतोय विजिबल फॉल्स. आता बघूया काय होणार आहे. अरे फारच छोटा आला, काय बडगड, MX ॲटो मुळे. आहे ना क्लास रो आला. या पॅनलला क्लास लागतो का बघूया, रो नाहीच. असं का वाले, हा क्लास काढूया, ह्या LG6च्या आतमध्ये ढकलूया, जसं बुटस्ट्रॅपने दिलं तसं. बघूया काय होतंय. पेस्ट, ठीक आहे. आणि इथं लॉग इनच्या साईडला एक बटन देऊया, रजिस्टर. इथं म्हणतोय ASP:, लिंक बटन देतोय. लिंक बटन का, कारण बटन बटन घेतलं तर सबमिटचा दोन्ही पण सबमिट बटन क्लिक व्हायला सुरू होतात, म्हणून म्हणतोय यस. त्याला म्हणतोय ऑन क्लिक, अननेम्ड क्लिक झाला, इट्स ओके. आणि इथून म्हणतोय काय, PNL लॉग इन डॉट विजिबल फॉल्स, आणि PNL रजिस्टर डॉट विजिबल ट्रू, राईट. आणि सेम कॉपी करतोय, इथं म्हणतोय लॉग इन, तर इथं टेक्स्ट लागायला राहिलं आपलं लॉग इन, किंवा गो टू लॉग इन. मला म्हणतोय ऑन क्लिक, ID देऊया BTN गो टू लॉग इन. ऑन क्लिकला म्हणतोय जनरेट कर नवीन मेथड, येस. त्याला म्हणतोय हे कॉपी पेस्ट, त्याला म्हणतोय ट्रू, हा म्हणतोय फॉल्स. इथं जाऊया, फक्त काय लागेल, बटनाच्या इथं टेक्स्ट द्यायला लागेल, ID BTN गो टू रजिस्टर, इथं म्हणतोय गो टू. हे स्टॉप करा, रन करा. चला एक फोटो कोण कोण झोपाले पाठवायचा आहे.
ओके. लॉग इन पेज, इथं आलो, गो टू रजिस्टर, इकडं इकडं आलंय. एकाच ठिकाणी पाहिजे असतं तर करता आलं असतं. काय झालंय, हा आपला कॉल LG आहे ना, हा आत घेतला तर प्रॉब्लेम आलाय, कळत नाही. ठीक आहे, असो. ते आपलं काय थोडस खेळून बघायला लागेल, काय बदलू शकतोय, काय बदलेल असं. किंवा पॅनेलला सुद्धा क्लास दिला चालेल, डायरेक्ट क्लास द्यायला. कॉल LG 6 याला म्हणूया, काय होते बघूया. म्हणजे त्या ड्यूची गरजच नाही आपला. कुठला हा कॉल एमडी, MD 6 म्हणजे डिवाइड कर दोन भागामध्ये. मग हा मी एक ड्यू काढलाय, ड्यू एक एक्स्ट्रा झाला. ठीक आहे, एवढं झालंय. कोडिंग नंतर करू. इथं पण सगळ्यांना लक्षात आलं. याच्यानंतर मग आपण कुठल्या पेज होणार आहे, शेवटच्या पेजवर चेकआउट वर जाऊन पेमेंट घ्यायचं. मला वाटतं स्क्रीन डिझाईन सगळ्या झाल्याच वाटतं आता. येस. अजून एक राहते आतमध्ये, युजर लॉग इन करून आता ऑर्डर केल्या आणि मला माझ्या जुन्या ऑर्डर्स बघायच्या, तर ती पण लिस्ट बघता येईल. तसंही करतात. जसं दाखवतो मला मी एक्झाम्पल. आता याचा अकाउंट मला लक्षात नाही, गद्रेटीचं विप्रास इंडियाचं माझं अकाउंट चेक करतोय. समजा मी इथं लॉग इन मध्ये गेलो. या माझ्या सगळ्या ऑर्डर्स आहेत, आता पण टाकल्या सगळ्या ऑर्डर्स. ते टेस्टिंगसाठी आम्ही टाकतोय. त्याच्यामध्ये मग अजून भरपूर आहे. पेमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग, पैसे आलेत किंवा कॅश मध्ये, कॅश ऑन डिलिव्हरी. याच्यावर क्लिक केलं की इथं प्रोडक्टची लिस्ट दिसते बघा. क्लिक केलं, प्रत्येक ऑर्डर इथं डिस्प्ले झाला. रिटर्न फॅसिलिटी अवेलेबल नाही असेल, एक भरपूर आहे. ई कॉमर्स तेवढा थांबवत नाही, भरपूर आहे, कारण तेवढं कमी आहे. माय अकाउंट, माझ्या डिटेल्स, मला माझ्या डिटेल्स बदलता येतात. पासवर्ड चेंज आहे, माझे ऍड्रेसेसची लिस्ट आहे, असं बरंच काय काय केलं आहे. अजून मोठा प्रोजेक्ट आहे हा, तेवढा थांबत नाही आहे. तुम्ही जस्ट स्टार्ट करा. ई कॉमर्सचा प्रोजेक्ट कदाचित लोकांना आता युज टू झालेत लोक. ई कॉमर्स सिम्पल वाटतंय, पण वन्स यू डू ई कॉमर्स ना, ई कॉमर्सचा प्रोजेक्ट, तुम्हाला सगळं थिंकिंग डेव्हलप होतं. सगळं थिंकिंग डेव्हलप होतं का, कारण याच्यामध्ये काय राहतच नाही, काय नाही असं नाही, सगळं आहे त्यामध्ये. राईट, मल्टिपल युजर आहेत, युजर टाइप्स मल्टिपल आहेत. डेटाबेस जाऊन पडते, प्रिंट काढायच्या, रिपोर्ट्स काढायच्या आहेत. डेटा सायन्स कन्सेप्ट वापर, डेटा अनालिटिक्सचा कन्सेप्ट वापरता शकतात. मंथ ऑन मंथ सेल काय व्हालाय, काय व्हालंय, कुठून कुठला प्रोडक्ट जास्त खपालाय, कुठल्या प्रोडक्टच्या किती ऑर्डर येतात, कोणत्या दिवशी कोणत्या प्रोडक्टच्या जास्त ऑर्डर येतात, काय रिपोर्ट काढता येणार नाही सांगा. लिमिटलेस. तर सध्या तुम्ही गुगल सर्च केला तर सगळ्यात जास्त जॉब जे आहेत डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट होण्यासाठी, ते जास्तीत जास्त ई कॉमर्स बिझनेसमध्ये आहेत. किंवा FMCG, फास्ट मुव्हिंग, FMCG फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, त्या कंपन्यामध्ये. येस, इथं पण काल आहे. ओके, तर आपण आता बेसिक सगळं डिझाईन करून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून कोडिंगचा भाग आहे थोडासा, तो पण पुढे करूया. त्याच्या आधी आता आपण स्टार्ट करूया थोडंसं पेमेंट गेटवे. चेकआउटच्या पेजवर आपल्याला पे नाव करायचं ना, पे अँड प्लेस ऑर्डर्स, त्यासाठी. व्हॉट इज पेमेंट गेटवे? तर पेमेंट गेटवे म्हणजे ऑनलाईन पेमेंट कलेक्ट करायची सर्व्हिस देणाऱ्या काही कंपन्या आहेत मार्केटमध्ये. काय म्हटलं बघा, मी मी डायरेक्टली माझ्या अकाउंटवर पैसे घेऊ शकत नाही. मग पर्याय काय आहे, तर मी एका कंपनीकडे जातोय आणि त्यांना सांगतोय की ऑन बिहाफ ऑफ मी, यू कलेक्ट माय पेमेंट, आणि जेव्हा पण तुमच्या कलेक्ट होईल दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी, ते सेटल करा माझ्या अकाउंटवर. मग ते करण्यासाठी तुम्ही काय करा, तुमचे जे काही सर्व्हिस चार्ज असेल ते घ्या. काय म्हणतो, लक्षात आलं? मग असं पेमेंट गेटवे किंवा पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप साऱ्या. ट्रेझर पे आहे, इन्स्टा मोजो आहे, CC अव्हेन्यू म्हणून एक आहे, पेटीएम आहे, फोनपे आहे, आणि अशा बऱ्याच आहेत. बऱ्याच आहेत. मी त्यातल्या काहीतरी 7 ते 8, मी 7 ते 8 तरी केल्या असतील, वापरल्या असतील. मी बिलडेस्क वापरलेला आहे, CC अव्हेन्यू वापरलेला आहे, फोनपे वापरलेला आहे, पेटीएम वापरलेला आहे.
रेझर पे वापरतोय, इन्स्टामोजो वापरतोय अँड सो ऑन. सर मग एवढ्या सगळ्यांचं काय वेगळं आहे का? तर नाही, सगळ्यांचं लॉजिक एकच आहे. पण ती कंपनी सांगते जर तुम्हाला पेमेंट करेक्ट करायचं असेल आमच्याकडून, तर तुम्हाला काय करायला लागेल, आम्ही सांगतो त्या स्टेप फॉलो करायचं. स्वतःच काय करू नका, आम्ही सांगतो त्या स्टेप फॉलो. काय म्हटलं लक्षात आलं? म्हणजे पेमेंट गेटवे साठी एकच रूळ एक आहे का? हो तसाच आहे. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपलं आपलं काय म्हणतात लायब्ररी आहे, ती लायब्ररी तुम्हाला वापरायची आहे. काय म्हटलं लक्षात आलं का बघा? राईट. तर आता मग कोणतं वापरायचं आहे? तर सध्या मी प्रेफर करतोय शिकवण्यासाठी स्टुडंटला रेझर पे. रेझर पे रेझर पे नावाची एक कंपनी आहे जी तुम्हाला पेमेंट करेक्शनला फॅसिलिटी देते. रेझर पे. तर रेझर पे पेमेंट गेटवे कंपनी चांगली आहे, बरंच चांगला आहे. मध्ये एक इश्यू झाला होता यांच्या अगेन्स्ट. कोणी येतं अकाउंट काढतं फ्रीमध्ये, रेझर पे वाले काय पैसे घेत नाहीत अकाउंट काढायला. ते कधी घेतात पैसे? तुमचे पैसे आले की त्यातलं कट करतात, तुम्हाला देतात. किती टक्के कट करतात? तर अप्रॉक्सिमेट 2 ते 3%, 4%च्या रेंजमध्ये खेळतं. म्हणजे तुमचं 1,000 रुपयाचं पेमेंट आलं, ते कुठून आलेलं आहे? म्हणजे गुगल पे वरून आले, फोन पे वरून आले का क्रेडिट कार्डवर आलं? क्रेडिट कार्ड कोणता आहे? रुपयेचा आहे का आणि कुणाचा आहे? काय डेबिट कार्ड आलंय का? मास्टर कार्ड वापरताय का? टिटॅनियम कार्ड वापरताय का? का आणि काय ऑनलाईन बँकिंग वापरताय का? त्याच्यानुसार त्यांचा रेट ठरला असतो 2 ते 3%च्या रेंजमध्ये. कळतंय? मग आणि त्याच्यावर प्लस 18% जीएसटी. म्हणजे 1,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शनचा अगेन्स्ट किती होणार? 20 रुपये. आणि त्याच्यावर 18% जीएसटी म्हणजे किती रुपये झाले? 36 पैसे. 303 रुपये 60 पैसे. म्हणजे टोटल ते किती कट करणार? 23 रुपये 60 पैसे कट करणार. आणि 1,000 मध्ये वजा करून तुम्हाला ते जमा करा. 23. आई लक्षात आल्या? मग आपण जायचं आणि रेझर पेला अकाउंट काढायचं. रेझर पेचं अकाउंट काढणं फ्री आहे. मग अकाउंट काढल्यावर लगेच चालू होतं का? नाही. तुम्हाला तुमचं काय म्हणतात त्याला, केवायसी करावं लागतं. मग तुम्हाला लास्ट 6 मंथचं तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स पाठवावं लागतात. तुमचं इंडिया गव्हर्नमेंटचं जे काय आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतं. आणि मग तुमचं अकाउंट चालू होतं. त्यासाठी इट टेक्स अप्रॉक्सिमेट 8 days म्हणजे तुमचं अकाउंट चालू होईल. ओके. कसं अकाउंट काढायचं? जायचं आहे, साइन अप करा. ईमेल आयडी टाका किंवा मोबाईल नंबर टाका, कंटिन्यू करा अँड सो ऑन. ठीक आहे. आता मी काय हे करत नाही, कारण का ते करत बसण्याचा काय उपयोग पण नाही, कारण का ऑन पण होणार नाही. मग काय करायचं? तर माझं स्वतःच एक अकाउंट आहे, abhijit@abhijitgathare.com. त्याच्या अगेन्स्ट मी काय करतोय, घेतोय. आता मला ईमेल चेक करावं लागेल. जस्ट सेकंड. हे माझं होस्टिंग आहे आमच्या कंपनीचं, त्याच्या अंडर आम्ही ईमेल काढतोय. आणि मला हा रेझर पेचा ओटीपी आलेला आहे. कुठे गेला? दिसतोय काय? तर रिव्ह्यू आहे, आत्ता आलेला नाही. काय आलाय? ओटीपी आलाय का? पासवर्ड मागालाय? सॉरी, मी म्हटलं ओके. त्याच्यानंतर मग ओटीपी आलाय माझ्या फोन नंबरवर. तो ओटीपी मी काढतोय, टाकतोय. ओके. मला वाटलं ईमेल येतोय का? आलेलं नाही. Yes. आणि आता जर बघितला तर मी कंटिन्यू करतोय आणि माझं अकाउंट ऍक्टिव्हेट झालाय. स्टेप्स क्लिअर आहेत. तुम्ही काही वेगळं करायचं नाही. जायचं आहे, अकाउंट काढायचं तुमच्या जीमेल वरून, मोबाईल नंबरवरून, ओटीपी वरून. आणि ते म्हणते की तुमचे बँक अकाउंट डिटेल्स टाका. बँक अकाउंट डिटेल्स टाकले की ते व्हेरीफाय करतात. तुमच्या अकाउंटवर 1 किंवा 2 रुपये ट्रान्झॅक्शन करतात, जाते का बघतात आणि मग तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट होतं. सिम्पल. ते केलेलं आहे, ते ऑलरेडी झालं आहे. काय माझं चालू झालं आता ऑनबोर्डिंग परत. मी जास्त वापरत नाहीये, स्टुडंटला शिकवण्यासाठी पण ते वापरतोय. थोडंफार आधीमध्ये पेमेंट यायचं, परत बंद केलं. ते आलेलं आहे, चालू होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं इथे की जनरेट करतात. रेझर पेची की लागते.
आय विल ओपन चॅट जीपीटी. इथं माझी एक वेबसाईट मी असंच टाकली होती, एक रिजेक्ट केली होती. तर इथं आत आलो आपण. इथं जर साईडला बघितला ट्रान्झॅक्शन, आता पण तुमच्या अकाउंटवर किती पैसे आलेत, काय गेलेत, सगळं इथं दिसतं. लास्ट इयर मध्ये काहीच नाही आहे. लास्ट फायनान्शियल इयर मध्ये, ह्या फायनान्शियल इयर मध्ये किती आलेत, तर मी ट्रायल साठी फक्त वापरतोय. तरी पण काय आले, काहीच नाही. फायनान्शियल चेंज झालं ना आपलं एप्रिल पासून, बरोबर. त्याच्यानंतर कस्टम मध्ये जाऊन बघूया. इथं म्हणतोय मी जानेवारी 2024 पासून किती आल्यात, आता फक्त चेक करूया. तर एवढे काय काय पेमेंट्स आलेले आहेत. 2 रुपये 3 रुपयाचं ट्रान्झॅक्शन मी करून बघतोय, त्यावेळेला येतात तेवढे. राईट. कॅप्चर करायचे असतात ते, नाही केले तर मग ते रिफंड होतात. असं यांचा रिझर्वेचा असा इश्यू आहे. इश्यू म्हणजे काय, त्यांचा पॉईंट आहे. मग त्यासाठी काय काय लागतं. आय वॉन्ट टू इंटिग्रेट रेझर पे इन माय ASP.NET वेब ऍप्लिकेशन. तर हा काय काय सांगतोय बघूया. त्याची एक लिंक मिळते, CDN लिंक जावास्क्रिप्टची, ती आपल्या आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍड करायची असते. मग ती मी ऍड करतोय कुठं, युजर मास्टरच्या पेज मध्ये. या कंटेंट प्लेसवरच्या जस्ट इथं ती CDN ऍड करायची आहे. बघूया चॅट जीपीटी काय सांगतोय. हा म्हणतोय इन्स्टॉल करा पॅकेज रेझर पे API .NET SDK, काहीतरी ऑप्शन दिलाय त्याने. चलो मग याच्या पद्धतीने करतोय आपण. ओके, प्लेन ASP.NET काय वेगळा आहे. हा कंट्रोलर आहे ASP.NET. आय एम युझिंग प्लेन ASP.NET ईशा. हा काय आलं. ठीक आहे, पहिल्यांदा ही स्क्रिप्ट घेऊ. ही स्क्रिप्ट कॉपी करतोय. ही स्क्रिप्ट इथं पेस्ट केली आहे. checkout.razorpay.com/v1checkout.js. म्हणजे काय होणार, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जावास्क्रिप्टचा त्यांचा ऍड होणार ऑटोमॅटिकली. जावास्क्रिप्ट तुमच्या प्रोजेक्टमध्ये इनेबल होणार. युजर मास्टर बद्दल काम संपलेलं आहे. डन. त्याच्यानंतर इथे एक बटन घ्यायचं आहे, पे नाव म्हणून. हे जावास्क्रिप्टचं बटन घ्यायचं आहे, याचं नाही, .NETचं नाही. मग आपण जाऊया कुठल्या पेजवर, चेकआउटच्या पेजवर. आणि सगळ्यात शेवटला आपण बटन घेतलं ना कुठं, हे बघा, लेबल टोटलच्या खाली इथे म्हणतोय पे नाव बटन. राईट, ऑन क्लिक यस. याला म्हणजे मी क्लास बीटीएन सक्सेस याला सेट करतोय ॲज अ स्टार्ट पेज. रन करूया म्हणजे आपल्याला ते दिसायला लागेल. स्टेप नंबर 1 काय केलं, जाऊन अकाउंट काढलं, अकाउंट ऍक्टिव्ह केलं. अजून आपण एक की घ्यायची आहे, ती अजून घेतलेली नाही, ती जाऊन घेऊ. पहिल्यांदा आपण बेसिक कॉन्फिगरेशन करू. सेकंड स्टेप काय केली आपण, चेकआउट त्याची सीडीएन लिंक टाकली आपल्या प्रोजेक्टमध्ये. त्याचा बटन घेतलं, त्या बटनावर म्हटलं पे नाव नावाचं फंक्शन कॉल करू. ते फंक्शन कुठं आहे, ते आता इथं आपण स्क्रिप्ट मध्ये लिहायचं आहे. ज्या स्क्रिप्ट कशी लिहितात आपल्या प्रोजेक्टमध्ये, कुठेही लिहू शकता स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये. आणि इथं आता आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन लिहायचं स्वतःचं, फंक्शन पे नाव. कॉल करून बघा, अलर्ट कॉल होतोय का. हॅलो, सेव्ह. रिझल्ट म्हणतोय इथं म्हणतोय पे नाव, क्लिक.
अलर्ट येतोय, राईट. म्हणजे जावास्क्रिप्ट तरी चालू झालं व्यवस्थित. ओके. पण एक गोल फिरायला नाही व्हायला पाहिजे. का होतं ते, कसं करायचं? तिथं म्हणतोय रिटर्न फॉल्स. म्हणायचं आहे रिटर्न रिटर्न फॉल्स केल्यानंतर तो जात नाही, बॅकएंडला जात नाही सर्व्हरला. ठीक आहे. इथं पण तर आपण केलाय स्टेप. पुढचं काय सांगतोय तो? जाऊन करा तुमची पहिला की घेऊन या. तुमची की कुठं आहे? इथं जायचं लेफ्ट साईडला. इथं कुठला ऑप्शन आहे? रिपोर्ट्स, होम, टेस्ट मोड, ऍप्स अँड डील्स, डेव्हलपर्स मध्ये जाऊया, बघूया काय कुठं आहे. डेव्हलपर्स मध्ये आल्यानंतर अकाउंट अँड सेटिंग मध्ये जाऊन बघूया. आणि इथं बघा एपीआय कीज नावाचा ऑप्शन आहे. एपीआय कीज मध्ये जायचं आहे. आणि इथं तुमची की आयडी आहे, की व्हॅल्यू आहे, ही की कॉपी करायची. रिजनरेट करू शकता, म्हणजे जुन्या प्रोजेक्टची निघून जाईल, तुम्हाला येईल. रिजनरेट शक्यतो करताना काळजी घ्या. तर ही ऑलरेडी मी जानेवारी 18 केलेली आहे. माझ्या एका प्रोजेक्ट मध्ये चालू आहे ती. ओके. डायरेक्टली वापरता येणार नाही त्यामुळे. तिथं की इथं आणतोय मी, इथं पेस्ट करतोय. त्याला म्हणतोय व्हेअर की इज इक्वल टू पेस्ट. जावास्क्रिप्ट मध्ये आपण तीन पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. एक व्हेअर, लेट आणि कॉन्स्ट. राईट. लेट म्हणजे एकदा डिक्लेअर केला परत डिक्लेअर करू शकत नाही. व्हेअर म्हणजे एकदा डिक्लेअर करा, परत परत 4 वेळा डिक्लेअर केला तरी चालू शकतंय. कॉन्स्ट मध्ये एकदा सेट केला की व्हॅल्यू बदलू शकत नाही. मग आता मी व्हेअर वापरतोय, लेट वापरतोय, काही प्रॉब्लेम नाही. कॉन्स्ट वापरला तरी चालेल, ही की बदलायची नाही म्हणून. ओके. नेक्स्ट काय आहे? पहिला आपण प्लेन बघूया, आणि मग आपण त्याला प्रोजेक्ट मध्ये कसं इंटिग्रेट करायचं पुढच्या टप्प्यात जाऊया. मग हा मध्ये ओके. आता काय करा? ओपन करा. काय करा? हे व्हेअर ऑप्शन सेट करा. मी पर्यंत जातोय, बघा काय केलाय. व्हेअर ऑप्शन्स, यांचा काय जावास्क्रिप्टचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय, तो इथं मी पेस्ट करतोय. काय आलंय? वेअर ऑप्शन्स की. की इज इक्वल टू काय? आपण जी आता की आणली ना ती की इथंच पेस्ट करूया ती डायरेक्ट. राईट. त्याच्यानंतर किती रुपये घ्यायचे आहेत ते इथं रुपये टाका. मी म्हणतोय तर 2 रुपये घ्यायचे. एक्झाम्पल 2 रुपयाचं आपण घेऊ. त्याच्यानंतर म्हणतोय ऑर्डर आयडी हा ब्लँक पाठवा, काय गरज नाही आहे. ओके. काय म्हटलं? कंट्रोल ए के एफ फॉर्मॅट. येस. गेला एरर. 1 2 3 किंवा इतर नाही पाठला तरी, ऑर्डर आयडी नाही पाठला तर चालते का बघूया. आणि हँडलर मध्ये अलर्ट पेमेंट सक्सेसफुल आलाय, काय काय आलंय बघू. झालं. एवढंच करायचं होतं. फक्त तिथं नेम, तुमचं नाव टाका. तिथं मग तुम्ही आता माझं नाव ठेवतोय अभिजित गाताडे, तुम्ही याला पे करला तसं समजतंय. जेव्हा परत रिफ्रेश करतोय बघा, अलर्ट आहे इथं, अलर्ट काढूया. इथं रिटर्न अलर्ट काढून टाका ना आता. येस. आणि आता चेक करा काय आलं. की फक्त टाकली, बाकी काय वेगळं केलं का? काय नाही. आणि या बटनाला क्लिक क्लिक करतोय बघा, काहीतरी इश्यू आला. इन्स्पेक्ट कन्सोल. नाही, आपण अर्धच कॉपी केलंय. आणि हे 2 लाईन करायला लागतील. काय करा? आता रेझर पेचा ऑब्जेक्ट कर. हे ऑप्शन सगळे सेट केले आपण. तर रेझर पेचा हे ऑप्शन्स घेऊन जा, आणि मग रेझर पेला ओपन कर. आता बघा, ऑब्झर्व करा. पे नाव, रेझर पे चालू झालं. या कोण पाठवणार? हा 1 रुपये मागाला. 2च्या जागी 1 रुपये का मागालाय? आपण 2 म्हटल्यानंतर 1 रुपये घालाय. इथं करून बघा 200 काय होते बघा. तुम्ही सांगा काय असं का आलं. 200 केल्यानंतर काय होतं आणि 2 रुपये केल्यानंतर काय झालं बघा. म्हणजे काय? पैशामध्ये मागतोय तू.
नाही 2,000 केला की मग 20 रुपये मागणार. ओके. मग आता मग तो म्हणतो मिनिमम दोन दोन केल्यामुळे काय झालं, त्याला कळलं की मिनिमम 1 रुपये तरी यायला पाहिजे ना, म्हणतो ना 1 रुपये लावला. आता जातोय इथं म्हणतोय मी नाही करतो रे अजून, जाऊ दे मलाच येणार आहे. नाही हो दे तेवढं चालतंय रे. आता इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आणि आता पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे. इथं तो म्हणेल थांबा मी चेक करलोय, चेक करतोय. पेमेंट सक्सेसफुल झालं. पेमेंट सक्सेसफुल अलर्ट आला, कारण का आपण अलर्ट काय अवघड होतं, कायच नव्हतं. पेमेंट आयडी पण आलाय, आपण जाऊन टेबल मध्ये टाकायचा. ऑर्डर आयडी आपण पाठवलं नाही म्हणून. आपण हे 4 केलेत ना, याच्याला ऑर्डर आयडीची काय गरज नाही आपल्याला. कॅन्सल सिग्नेचर. सर फेल झालं तर काय करायचं. आता इथं अजॅक्स वापरायचं आपल्या इथं. हे नंतर सांगतो मी, अजून आपलं आपल्या प्रोजेक्ट मध्ये इंटिग्रेट करायचं आहे. त्यातच करलोय, पण आपण डायनामिकली गोष्टी करणार आहे अजून. आता काय करायचं. सर व्हॉट अबाउट फेल्युअर, फेल झालं तर काय. मग इथं म्हणूया, त्याला म्हणतोय मी हे सगळं ऍज आपल्या चॅट जीपीटीला. येस. दिस वर्क आय वॉन्ट टू हँडल फेल्युअर, पेमेंट फेल्युअर. मी एका प्रोजेक्टचं असंच केलं होतं. लाईव्ह करून दिला पट्टशी, फोन पेला टाकलं आणि चेकच केलं नाही फेल झाल्यावर काय. आणि क्लायंटचा 2 दिवसानंतर फोन आला, अभिजित टोटल कलेक्शन झालं 1 लाख रुपये, एक्झाम्पल देतोय, आणि रजिस्ट्रेशन झालं 10 लाखाचं. काय म्हटलं कळलं. म्हणजे लोकांनी रजिस्ट्रेशन बटन दाबलंय, थांबलेत, रजिस्ट्रेशन झालं सक्सेसफुल. फेल पैसे केलंच नाही पेमेंट तरी पण. मग ते हँडल करणं फार महत्वाचं आहे. सक्सेसफुल धरायचं नाही. आता रिसेंटचा सिनॅरिओ आहे. इस्कॉन कोल्हापूर नावाचे एक वेबसाईट आहे, त्याच्यावर ऑनलाईन पेमेंट डोनेशन वगैरे कलेक्ट होतं. तर ते केलं, आणि त्या वेबसाईट मध्ये काय माहिती का, 5 मिनिटं जर थांबला माणूस ना, 5 मिनिटात सक्सेस दाखवते, पेमेंट नाही केलं तर. आणि मी हे चेकच केलं नाही. मला काहींचा परवा फोन आला आमच्या, सर चेक करा ते काय करायचं. मग अजून ते बघायला वेळ मिळाला नाही. कोण 5 मिनिटं थांबत नाही, पण असा एक सिनॅरिओ क्रिएट झाला. एक लक्षात आहे ना तुम्हाला, सिनॅरिओ काय काय होऊ शकतं. तर त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. मग तो सांगेल आता फेल्युअर कसं हँडल करायचं ते. तिथं म्हटलं बघा, हँडल केलेला आहे, सक्सेसफुल झालं तर इथे येणार, आणि फेल झालं तर कुठे येणार, या मॉडेलमध्ये जाणार. कॉपी, आणि तो म्हणतोय कॉमा, पेस्ट, आणि पेमेंट पॉपअप क्लोज, ट्रान्झॅक्शन कॅन्सल. डन. तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं. हा, तो आयकॉन चॅट जीपीटी दिला रे, तो ह्याच टाकला. नाही ते काय ते हे असेल, युनिकोड वगैरे असतात ऑनलाईन, ते डायरेक्ट इंटरनेटवर मिळतात. आता तुम्हाला ह्याला ह्याला हे म्हणतात ना, काय म्हणतात रे, इमोजीज म्हणतात ना. इमोजी, इमोजीच्या वेबसाईट कुठे सर्च करूया, इमोजीज, गेट इमोजी म्हणा. तर युनिकोड आहे, युनिकोड नावाची कन्सेप्ट आहे. आस्की आणि युनिकोड आपण बोललो होतो का कधी. आस्की आणि युनिकोड. व्हॉट इज आस्की, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आपल्या लॅपटॉप मध्ये जे काही कीपॅड वर बटन आहेत सगळी इंग्लिश बटन आहेत, इंग्लिश लोकांनी शोध लावला त्याचा, बरोबर. म्हणून ए साठी 65 आस्की व्हॅल्यू आहे, कॅपिटल ए साठी. स्मॉल ए साठी 92 आहे, बरोबर आहे का सगळ्यासाठी. मग व्हॉट अबाउट मराठी, आमच्या मराठीचं अचं काय करायचं. असं एक दिवस आला आणि विचारायला लागले मराठी लोक, फक्त मराठी नाही, जपानवाले विचारले, चायनावाले विचारले, सगळेच विचारले, मग करायचं काय. मग आस्की हॅड लिमिटेशन. आस्कीला काय लिमिटेशन होतं, त्याची लेंथ होती काय 0 ते 255, बरोबर आहे. वापरायचं काय करायचं, एक बाईट साईज होती, मग त्याच्यापेक्षा पुढे जायचं कसं, मग त्यासाठी मग युनिकोडचा शोध लागला. म्हणजे 2 बाईट, 65,000 बाय 65, 65,535 कॅरेक्टर बसू शकतात. आता मराठीमध्ये किती कॅरेक्टर आहेत, अ पासून अ अ पासून ते 12, ते 2 नंतर नवीन एक्स्ट्रा येतात ते ऋषी आणि कुठला तो 2, आणि त्याच्यानंतर क पासून न पर्यंत ते एक 48.
असे मिळून 70-80, 1 2 3 4 0 ते 10, 0 ते 9 असे टोटल 60 वर असतील. 60 70 80 90 100. हे घ्या. अ साठी युनिकोड हा, ब साठी तो, असा घेऊन टाका. मग सेम नंतर मग जपानवाले म्हटले आमच्यासाठी, मग त्यांचे पण काय ते 50-100 कॅरेक्टर असेल, त्याला पण आस्की दिला. मग चायनावाले म्हटले चायनाला पण आस्की नंबर देऊन टाकला. मग आपले कर्नाटकवाले होते त्यांना दिला. आणि मग युनिकोड. मग तसं तर इमोजीचा शोध लागला. मग इमोजीसाठी सुद्धा आस्की कोड दिला. तुम्हाला कुठला इमोजी पाहिजे, हा पाहिजे, कॉपी करा. कॉपी करता येतो का बघा. कसा कॉपी होते का बघूया. हा, राईट. तर तुम्ही तिथून इमोजी घेऊ शकता पेस्ट. आणि तो युनिकोडवर चालतो, युनिव्हर्सल कोड. आणि तो युनिकोड कारण का, तुम्हाला आता माहिती आहे की लक्षात नाही आहे, मला माहिती नाही आहे, तुम्हाला माहिती आहे का बघा. असं कधी फॉन्ट बदलाय का मराठीमध्ये टाईप केलं शहाजी फॉन्ट, शिवाजी फॉन्ट वगैरे. इंग्लिशमध्ये नसतं, त्याला फॉन्ट चेंज केला की ते चेंज होतोय. तो तात्पुरता शोध लागला होता. नंतर शोध लागला कशाचा, युनिकोडचा. आणि आता मराठीमध्ये एकदा टाईप केलं ते कुठं पण जगात जाऊन पेस्ट करा. फॉन्ट डझंट मॅटर फॉर इट. तो आहे तसा दिसतो. राईट, तो युनिकोड कच. येस. आणि याला म्हणतात पेमेंट गेटवे. आता इथं आपलं काय करायचं आहे, सक्सेसफुल झालं ना, तर इथून आपलं काय करायचं आहे, कॉल बॅकएंड कोड टू मेक पेमेंट सक्सेस. म्हणजे काय, चेंज स्टेटस, पेमेंट आले म्हणून. मग ते कसं करायचंय ते पुढे बघूया आपण. एवढं कळलं सगळ्यांना, पेमेंट गेटवे सोपं होतं. तर इथं आपण 200 लिहिलेलं आहे. हे 200 डायनामिक आणायचं आहे रन टाइम. ते कसं आणायचं आहे, की तर आपल्या राहू दे इथं, नो प्रॉब्लेम, चालतं. आणि याला म्हणतात पेमेंट गेटवे. रिझल्ट पे सगळ्यात सोपा आहे, झालं इंटिग्रेट. सेम तुम्हाला वाटलं पुढे जाऊन कुठलं करायचं आहे, पेटीएमचं करायचं आहे, तर पेटीएमचं पण सेम स्टेप मिळतील. हाऊ टू इंटिग्रेट पेटीएम गेटवे. आहे बघा, त्यांनी म्हणतात पॅकेज डाउनलोड करा, स्टेप फॉलो करा. सेम इन्स्टा म्हणजे कसं करायचं आहे, असंच आहे. प्रत्येक कंपनी देते आपलं. आता चार जीपीटीवर आपल्याला इझी झालं, चार जीपीटी आपण जास्त करतोय. तर पूर्वी डॉक्युमेंटेशन वाचत बसायचो आम्ही. पूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता बंद केलंय. एवढं चांगलं हे करतो. येस. तर याला म्हणतात पेमेंट गेटवे इंटिग्रेशन.